आपण लगेच सुरू करूया पेपर 1 आणि पेपर 2. तर दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे महत्त्वाचा असा हा टॉपिक असणार आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला जी बुद्धिमत्ता आहे तर त्या बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर जगाला समजून घ्यायचं असेल, तर्कनिष्ठ विचार करायचा असेल आणि आव्हानांना जर सामोरे जाताना या ठिकाणी उपलब्ध साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी जी वापरली जाणारी क्षमता असते, तर ती क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता हो. या ठिकाणी सर्वसामान्य अशी व्याख्या आहे. ज्या काही सर्वसामान्य व्याख्या आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण ही जी काही व्याख्या आहे ती कोणी स्पेसिफिक अशा मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली नाही. जगाला समजून घ्यायचा असेल, तर्कनिष्ठ विचार करायचा असेल आणि आव्हानांना सामोरे जात असताना जी काही उपलब्ध साधने असतात त्या साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी आपण जी क्षमता वापरतो त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या आहे ज्ञान आणि कौशल्य संपादनात, पूर्वानुभवाचा उपयोग करून घेण्यात, नव्या परिस्थितीत समायोजन साधण्यात, तर्क व विचार करण्यात, अनुमान काढण्यात कार्यरत असलेली जी मानसिक क्षमता असते तर ती मानसिक क्षमता म्हणजे बुद्धी होय. तर अशा प्रकारची सुद्धा एक व्याख्या आहे. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे ज्ञान आणि कौशल्य संपादन करण्यामध्ये जे काही पूर्वानुभव आपल्याला मिळतात त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल, त्याच्यानंतर जी काही नवी परिस्थिती आपल्या समोर येत असते, परीक्षा असेल किंवा नवीन सिच्युएशन क्रिएट होते, तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी, तर्क आणि विचार करण्यासाठी किंवा तर्क करायचे असतील, विचार करायचा असेल, अनुमान काढायचे असतील आणि कार्यरत असलेल्या ज्या काही मानसिक क्षमता असतात या सर्व गोष्टी करण्यासाठीच्या त्या मानसिक क्षमतेला बुद्धी असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी बुद्धी हा व्यक्तिभेदाचा सर्वात मोठा आधार आहे. आपण बुद्धीवरून व्यक्तींचा या ठिकाणी जो भेद आहे तर तो या ठिकाणी करत असतो. बुद्धी ही एक शक्ती आहे. लक्षात घ्यायचं आहे बुद्धी ही एक शक्ती आहे आणि बुद्धी हा व्यक्तिभेदाचा सर्वात मोठा आधार आहे. तर परीक्षा कधी होणार, तर परीक्षा ही या ठिकाणी 10 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी आता बुद्धिमत्तेच्या व्याख्या कोणत्या मांडलेल्या आहेत, तर या ठिकाणी अल्फ्रेड बिने या ठिकाणी बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे. तर अभिक्रमशीलता, निर्णय शक्ती आणि समायोजन साधण्याची जी क्षमता असते त्याला बुद्धिमत्ता किंवा बुद्धी असं अल्फ्रेड बिने यांनी म्हटलेलं आहे. अशी व्याख्या अल्फ्रेड बिने यांची आहे. या ठिकाणी जे व्याख्या आहे त्या व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत. व्याख्या आणि त्यांनी कोणती व्याख्या केली याच्या जोड्या सुद्धा विचारले जातात किंवा तुम्हाला एखादा जो काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तो स्पेसिफिक मानसशास्त्रज्ञांनी कोणती व्याख्या केली किंवा व्याख्या दिली जाईल आणि त्याखाली ही कोणी व्याख्या केली अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरी व्याख्या आहे विल्यम जेम्स यांनी केलेली आहे की अभिनव म्हणजे सापेक्ष दृष्ट्या नव्या, अभिनव म्हणजे नवीन अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी असं विल्यम जेम्स यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी ज्या व्याख्या आहेत त्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहे. जर सध्या तुम्हाला या ठिकाणी लिहिता येत नसेल तर नंतर तुम्ही कधीही रेकॉर्डेड व्हिडिओ असतो तो या ठिकाणी लावा आणि सगळ्या व्याख्या तुम्ही एकदा लिहून घ्या. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे कल सुधारण्याची जी काही क्षमता असते त्याला बुद्धी असं म्हटलंय मॅकडुगल यांनी. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील बुद्धी जन्मजात आहे का, तर सगळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. व्याख्या पुढची आहे सिरिल बर्ट यांनी व्याख्या केली आहे बुद्धी म्हणजे चौफेर कार्य करणारी जन्मजात मानसिक क्षमता किंवा उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी. तर अशी व्याख्या बर्ट यांनी केलेली आहे. बुद्धी म्हणजे चौफेर चारही बाजूने कार्य करणारी जन्मजात मानसिक क्षमता म्हणजे या ठिकाणी बुद्धी ही जन्मजात असते असा प्रश्न विचारला होता, त्यांच्या या ठिकाणी निरसन झाला असेल. जन्मजात क्षमता असते बुद्धी या ठिकाणी चौफेर बाजूने म्हणजे चारही बाजूने कार्य करते किंवा ही उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता असते म्हणजे ती बुद्धी. सिरिल बर्ट यांनी या ठिकाणी व्याख्या केली आहे नवीन ज्ञान संपादन करण्याची जी क्षमता असते त्याला आपण बुद्धी असं म्हणतो. उर्डा यांनी या ठिकाणी ही व्याख्या केलेली आहे नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. उपयोजित विचाराला बुद्धी म्हणतात. जे उपयोजित विचार असतात, आपण जे उपयोजित विचार करतो, ऍप्लिकेशन बेस्ड विचार करतो तर त्याला बुद्धी म्हटलं आहे. ऍडम्स यांनी या ठिकाणी त्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती असते तर त्याला या ठिकाणी विल्यम्स टर्न तर अशा प्रकारची ही व्याख्या केलेली आहे की जी बदलती परिस्थिती असते त्या बदलत्या परिस्थितीमध्ये नवीन गरजा भागवण्यासाठी
करण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी आपल्याला क्षमता असते, जी शक्ती असते, त्याला बुद्धी म्हटलं आहे विल्यम स्टर्न यांनी. अमूर्त पातळीवरती कल्पनांविषयी विचार करण्याची शक्ती म्हणजे या ठिकाणी बुद्धी. ही टर्मन यांनी व्याख्या केली आहे. स्टर्न आणि टर्मन याच्यामध्ये या ठिकाणी जम्बलिंग करू नका. व्याख्या विचारल्या जातात का लेखकाचं नाव, तर या ठिकाणी व्याख्या सुद्धा विचारल्या जातात, त्यांच्या जोड्या लावा विचारला जातात, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या आहेत, अशा प्रकारचा या ठिकाणी पाठ करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी जे मानसशास्त्रज्ञ आहेत आणि व्याख्या आहेत ते पाठच करून घ्यायचे आहेत. एक प्रश्न तुमचा हक्काचा आहे. तर पुढची व्याख्या आहे या ठिकाणी महत्वाची अशी व्याख्या की तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून ते संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी तुटक भाग असतील, तर तुटक भाग असतील त्याला किंवा अलग भाग असतील त्या सर्व भागांना एकत्र करून संयोजन म्हणजे जोडायचं आणि या ठिकाणी आपण एकच अर्थ घ्यायचा. म्हणजेच या ठिकाणी जर आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे समजा अशा रेषा असतील, आपण या ठिकाणी एकच रेष आहे असं समजतो, म्हणजेच या ठिकाणी तुटक भाग आपण एकत्र जोडतो तर संयोजन साधतो. याला या ठिकाणी बुद्धी म्हटलेलं आहे. संयोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी असं एबिंगहॉस यांनी म्हटलेलं आहे. आवाज येत नाही तर आवाज वर येत नसेल तर या ठिकाणी स्पष्ट दिसत नसेल तर तुमच्या व्हिडिओचे रेझोल्युशन वाढवा. या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. तुमच्या व्हिडिओचं जे रेझोल्युशन आहे त्या ठिकाणी वाढवायचं आहे. तुम्हाला क्लिअर दिसेल. तर अजून या ठिकाणी थोडंसं झूम करतो. आता थोडंसं क्लिअर पाहायला तुम्हाला मिळेल. आता गेट्स यांनी एक व्याख्या केली आहे. गेट्स लक्षात ठेवायचं आहे. बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचं संयुक्त संघटन. अध्ययन क्षमतांचं संयुक्त संघटन म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ता अशी व्याख्या या ठिकाणी गेट्स यांनी केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्य व्याख्या आहे. जीवनातील नवीन समस्या, बदलती परिस्थिती यांच्याशी समायोजन करण्याची सर्वसामान्य शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाईल की ही बुद्धिमत्तेची व्याख्या आहे ती कोणी केलेली आहे, तर ही व्याख्या कोणीही केलेली नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही व्याख्या लक्षात ठेवायची. जीवनातील ज्या नवीन समस्या असतील किंवा बदललेली परिस्थिती असेल यांच्याशी जी समायोजन करण्याची सर्वसामान्य शक्ती असते त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी हे बुद्धिमत्ता, त्यानंतर बुद्धिमत्तेच्या व्याख्या आणि पुढे या ठिकाणी कोणी या व्याख्या केलेल्या आहेत तर त्यांची मानसशास्त्रज्ञांची नाव या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी अल्फ्रेड बिने यांच्या व्याख्येप्रमाणे एखादी समस्या सोडविताना प्रथम मार्गाची निवड केली जाते. एखादी समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी प्रथम आधी सुरुवातीला एखाद्या मार्गाची निवड केली जाते. त्यानंतर दिशा दाखविणे, क्रियाशील राहून समायोजन साधणे आणि त्या कृतीची चिकित्सा करणे, चुकांची दुरुस्ती करणे हे सर्व करताना बुद्धी मदत करते. बिने यांनी आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू सांगितलेले आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बिने यांनी बुद्धीचे किती पैलू सांगितले? 4 पैलू सांगितले. आणि कोणते पैलू सांगितलेत? आकलन म्हणजे या ठिकाणी बुद्धी आकलन करते, एखाद्या गोष्टीचा शोध घेते, या ठिकाणी दिशा दाखवते, मार्ग दाखवते आणि या ठिकाणी टीका सुद्धा करते, ती बुद्धी असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 4 जे काही पैलू आहेत ते बिने यांनी सांगितलेले आहेत. आणि बिने यांची जी व्याख्या होती ती या ठिकाणी एखादी समस्या सोडवित असताना प्रथम मार्गाची निवड केली जाते, दिशा दाखविणे, क्रियाशील राहून समायोजन साधणे आणि कृतीची चिकित्सा करून चुकांची दुरुस्ती करणे हे सर्व करत असताना बुद्धी मदत करत असते. त्यानंतर स्टर्न यांनी काय सांगितले बुद्धिमत्तेविषयी? तर स्टर्न यांनी समायोजन क्षमतेवरती भर दिलेला आहे. या ठिकाणी बुद्धीविषयी तुम्हाला अशा प्रकारचं मत सुद्धा विचारलं जाऊ शकतं की बुद्धिमत्तेविषयी स्टर्न यांचं काय मत होतं? तर समायोजन क्षमतेवरती भर दिलेला आहे. म्हणजे बुद्धीचं या ठिकाणी सर्वात महत्वाचं कार्य कोणतं यांच्या मते? तर या ठिकाणी समायोजन साधणं किंवा ऍडजस्टमेंट करणं. त्यानंतर टर्मन यांनी विचार करण्याच्या क्षमतेवरती जोर दिलेला आहे. टर्मन यांनी या ठिकाणी असं मत व्यक्त केलं की बुद्धी या ठिकाणी विचार करण्याच्या क्षमतेवरती या ठिकाणी महत्व देते किंवा जोर देते, म्हणून टर्मन यांचं या ठिकाणी हे मत आहे. त्यानंतर कॉल्विनच्या मते अध्ययन क्षमता हे बुद्धिमत्तेचे प्रमुख लक्षण आहे. अध्ययन क्षमता हे बुद्धिमत्तेचं प्रमुख लक्षण आहे असं कॉल्विन यांनी सांगितलं आणि याने अध्ययन क्षमता ही महत्वाची मानलेली आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, स्टर्न यांनी काय महत्वाचं मानलं? तर समायोजन क्षमता महत्वाची मानली. टर्मन यांनी विचार करण्याच्या क्षमतेवरती भर दिला म्हणजे विचार करण्याची क्षमता महत्वाची मानली. आणि कॉल्विन यांनी या ठिकाणी अध्ययन क्षमता महत्वाची मानली किंवा या ठिकाणी अध्ययन क्षमता हे बुद्धिमत्तेचं प्रमुख लक्षण आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी कॉल्विननी मत मांडलेलं आहे.
सामाजिक शास्त्राचे क्वेश्चन रिपीट होतात का? महेश नसारे सर, तर 100% तुमचे सामाजिक शास्त्राचे जे क्वेश्चन आहेत ते बरेच रिपीट होत असतात. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन तुम्ही करायचे आहेत. त्यानंतर वेशलर, तर वेशलर यांनी सुद्धा एक बुद्धिमत्तेची व्याख्या केली. बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक कार्य करणं, प्रयोजनपूर्वक एखादं काहीतरी प्रयोजन असेल, नियोजन असेल त्याप्रमाणे कार्य करणं, विवेकपूर्ण विचार करणं, चांगला विचार करणं आणि आपल्या सभोवताली असलेल्या परिस्थितीत परिणामकारक वर्तन करणे या संबंधीचे समुच्चयात्मक योग्यता म्हणजे बुद्धिमत्ता होय. अशा प्रकारची व्याख्या वेशलर यांनी केलेली आहे. वेशलर यांची जी व्याख्या आहे ती सर्वात वेगळी आहे. त्यांनी काय सांगितलं की बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक एखादं कार्य करणं, विवेकपूर्ण विचार करणं, चांगला विचार करणं आणि आपल्या सभोवताली असलेल्या परिस्थितीमध्ये परिणामकारक असं वर्तन करणं, चांगलं वर्तन करणं या संबंधीची काय समुच्चयात्मक योग्यता आहे तर त्याला बुद्धिमत्ता असं वेशलर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर डेव्हिड वेशलर यांनी सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता अशी या ठिकाणी या वेशलर यांची ही दुसरी व्याख्या आहे. तर डेव्हिड वेशलर यांच्या ज्या काही दोन व्याख्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. परिवेशाशी म्हणजे परिसराशी लक्षात ठेवायचं परिवेशाशी म्हणजे परिसराशी. तर अशा प्रकारे या ठिकाणी वेशलर यांच्या या दोन व्याख्या आहेत. त्यांनी सहेतुक कृती करण्याची, कोणती तरी हेतू असून या ठिकाणी कृती करायची, तर्कशुद्ध विचार करायचा आणि परिवेशाशी म्हणजे परिसराशी जुळवून घेण्याची व्यक्ती जी काही सर्वंकष क्षमता असते त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलं आहे डेव्हिड वेशलर यांनी. आता या ठिकाणी ज्या काही व्याख्या आहेत त्या सर्व या ठिकाणी व्याख्या झाल्या आहेत. सर्व व्याख्या या ठिकाणी आपण संपूर्ण जे काही माझ्याकडे पुस्तकं वगैरे आहेत त्याच्यामध्ये सगळे व्याख्या या ठिकाणी एकही व्याख्या या ठिकाणी सुटलेली नाही. 100% व्याख्या या ठिकाणी सर्व व्याख्या तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेल्या आहे. जर तुम्हाला अजून एखादी व्याख्या माहिती असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता. सर व्याख्या लक्षात राहण्यासाठी काहीतरी आयडिया सांगा. तर या ठिकाणी ज्यावेळेस आयडिया माझ्या डोक्यात येईल त्यावेळेस सांगेल मी. फक्त सध्या या ठिकाणी तुमच्यासमोर सगळी माहिती आणणं एवढंच माझं लक्ष आहे. परंतु या ठिकाणी एक करायचं आहे पाठच करायचे आहे. तुम्ही लिहून काढा. लिहून काढल्यामुळे तुमच्या व्याख्या लक्षात राहतील. त्यानंतर बुद्धिमत्तेचं स्वरूप पाहूया. या ठिकाणी बुद्धिमत्तेचं स्वरूप काय आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बुद्धिमत्तेचे काही सिद्धांत आहेत किंवा उपपत्ती आहेत त्या ठिकाणी पाहूया आणि दृष्टिकोन काय आहे बुद्धिमत्तेचा तर ते या ठिकाणी आपण पाहूया. तर आता या ठिकाणी बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन. तर अनेक मानसशास्त्रज्ञ असं मानतात की बुद्धिमत्ता ही एक संघ आहे. अनेक मानसशास्त्रज्ञ आहेत. आता या ठिकाणी मानसशास्त्रज्ञाचे दोन गट पडतात. तर एक गट काय मानतो की बुद्धिमत्ता ही एक संघ आहे, एकत्र आहे, एकमेव योग्यता म्हणजे बुद्धिमत्ता. तर असा एक गट मानतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे हा बुद्धिमत्तेचा दृष्टिकोन आहे की बुद्धिमत्ता ही एक संघ आहे, एकच आहे, एकमेव योग्यता ही बुद्धिमत्ता आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा जो काय गट आहे या उलट मानतो. या उलट दुसरा गट मानतो की बुद्धिमत्तेत अनेक स्वतंत्र क्षमतांचा समावेश असतो. या ठिकाणी वरचा जो काय गट आहे तो म्हणतो की एक संघ आहे, बुद्धी एक संघ आहे. दुसरा गट मानतो की या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये अनेक स्वतंत्र क्षमतांचा या ठिकाणी समावेश होतो. अशा प्रकारे या ठिकाणी हे दोन जे काही दृष्टिकोन आहेत मानसशास्त्रज्ञांचे ते पडतात. त्यानंतर या ठिकाणी बुद्धिमत्ता विषयक दोन महत्वाचे दृष्टिकोन पडलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मानसशास्त्राची जे काही नावं आहेत ते सुद्धा पाहूया. तर बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बोधनिक क्षमता किंवा या ठिकाणी एक संघ आहे असं ज्यांनी म्हटलेलं आहे तर त्यांच्या ठिकाणी नावं पाहूया. तर बुद्धिमत्तेची विविध कार्य याच्यामध्ये दिसतात. बुद्धिमत्तेची कार्य आहे ती वेगवेगळी आहेत परंतु मूलतः ती एकच क्षमता आहे असं या ठिकाणी अल्फ्रेड बिने, लेवी स्टरमन, डेव्हिड वेशलर इत्यादींच्या मते बुद्धिमत्ता ही एकसंघ स्वरूपाची आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बुद्धिमत्ता ही एकसंघ स्वरूपाची आहे किंवा बुद्धिमत्ता ही फक्त एकच क्षमता आहे असं कोणी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे अल्फ्रेड बिने, लेवी स्टरमन आणि डेव्हिड वेशलर तर यांचा या ठिकाणी हा दृष्टिकोन आहे की बुद्धिमत्ता म्हणजे फक्त एक सामान्य बोधनिक क्षमता आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा जो काय दृष्टिकोन आहे तर बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय. म्हणजे या ठिकाणी वरचे जे काही मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी या ठिकाणी बुद्धिमत्ता ही सामान्य बोधनिक क्षमता आहे किंवा एकच संघ आहे असं म्हटलेलं आहे, एकसंघ स्वरूपाचे आहे असं म्हटलं. तर खाली जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत ज्याच्यामध्ये E.L. थॉर्नडाईक आहे, थॉर्नडाईक आहेत, लुईस थर्स्टन आहे, चार्ल्स स्पियरमन आहे. तर यांनी काय सांगितलं की या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये अनेक क्षमता असतात, एकापेक्षा जास्त क्षमता या बुद्धिमत्तेमध्ये असतात. तर असं या ठिकाणी E.L. थॉर्नडाईक, लुईस
थर्स्टन आणि चार्ल्स स्पियरमन यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी हे जे काय दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनावरती आधारित या ठिकाणी या मानसशास्त्रज्ञांनी आपापले जे काही सिद्धांत आहेत किंवा या ठिकाणी ज्या उपपत्त्या आहेत त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा की जे काही दृष्टिकोन आहेत दृष्टिकोनावरतीच आधारित तुमच्या ज्या काही पुढच्या सिद्धांत असतील उपपत्त्या असतील त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत. फक्त कोणी काय म्हटलेलं आहे कोणाचा काय दृष्टिकोन आहे तो लक्षात ठेवायचा आहे. एकसंघ स्वरूपाचा एक दृष्टिकोन आहे आणि या ठिकाणी बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा या ठिकाणी समावेश असतो. तर असा एक दुसरा दृष्टिकोन आहे त्याच्यामधील मानसशास्त्रज्ञ या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी बुद्धिमापनाच्या उपपत्ती किंवा बुद्धिमत्तेच्या ठिकाणी उपपत्त्या लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये या ठिकाणी जी पहिली उपपत्ती मांडलेली आहे ई.एल. थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. ई.एल. थॉर्नडाईक यांचा जो समावेश होतो तो दुसऱ्या दृष्टिकोनामध्ये होतो ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक क्षमतांचा समुच्चय असं म्हटलेलं आहे. ई.एल. थॉर्नडाईक तर त्यांची जी काही उपपत्ती होती त्याचं नाव या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या एकाच उपपत्तीची जेवढी काही नावं असतील तर तेवढी नावं या ठिकाणी मी तुमच्या समोर दिलेली आहेत. म्हणजेच काय होतं तुम्हाला जर फक्त एकच नाव माहित असेल बहुघटक उपपत्ती तर तुम्हाला बुद्धीची संख्यात्मक उपपत्ती ही या ठिकाणी कदाचित तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. जर तुम्ही एखाद्याने या दोन्ही नावांचं या ठिकाणी वाचन केलं असेल माहिती असतील त्या ठिकाणी तुमचा प्रश्न चुकणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही नाव लक्षात ठेवा. ई.एल. थॉर्नडाईक यांची कोणती उपपत्ती आहे तर संख्यात्मक उपपत्ती किंवा बहुघटक उपपत्ती ही दोन नावं आहेत. आता या ठिकाणी बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली आहे असा दृष्टिकोन ई.एल. थॉर्नडाईक यांचा आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक बौद्धिक कार्यामध्ये स्वतंत्रपणे असणाऱ्या शक्ती एकत्रितपणे कार्यान्वित होतात. एखादं बौद्धिक कार्य असेल वेगवेगळं बौद्धिक कार्य असतं तर त्यावेळेस या ठिकाणी स्वतंत्रपणे ज्या काय असणाऱ्या शक्ती असतात त्या सर्व या ठिकाणी एकत्रपणे कार्य करत असतात. तर या ठिकाणी असं थॉर्नडाईक यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या उपपत्तीमध्ये. त्यानंतर या ठिकाणी मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज आहे. मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज आहे म्हणजे या ठिकाणी जेवढ्या काय मानसिक क्षमता असतात त्या सर्वांचा एक पुंजका आहे किंवा पुंज आहे असं या ठिकाणी कोणी म्हटलेलं आहे. थॉर्नडाईक यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये बहुघटक उपपत्ती किंवा संख्यात्मक उपपत्तीमध्ये म्हटलेलं आहे. सर्व मानसिक क्षमता स्वतंत्र आहेत. ज्या काही क्षमता आहेत मानसिक क्षमता आहेत त्या स्वतंत्र आहेत. प्रत्येक बौद्धिक कार्य हे एकत्रितपणे करीत असतात. ज्या काही मानसिक क्षमता आहेत स्वतंत्रपणे त्या प्रत्येक बौद्धिक कार्य करत असताना एकत्रित होतात आणि ते बौद्धिक कार्य तडीस नेतात. अशा प्रकारचं या ठिकाणी थॉर्नडाईक यांचं मत आहे. आता या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी काय केलं कसोटी तयार केली. त्यांनी एक कसोटी तयार केली आणि या कसोटीमध्ये त्यांनी 4 प्रमुख घटक घेतलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. याच्यावरती 1 ते 2 वेळा प्रश्न विचारला गेला होता की थॉर्नडाईक यांची जी काही कसोटी आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रमुख घटकांचा समावेश होतो किंवा समावेश होत नाही. एक घटक तुमचा या ठिकाणी गाळलेला असतो किंवा चुकीचा असतो तुम्हाला तो ओळखायचा असतो. या ठिकाणी कसोटीत वाक्य पूर्तता सेंटेन्स कम्प्लिशन म्हणजे या ठिकाणी काय करायचं वाक्य आपल्याला कम्प्लीट करावं लागतं. तर अशा प्रकारची एक कसोटी असते. त्यानंतर गणिती युक्तिवाद अरिथमेटिकल रिझनिंग या ठिकाणी गणितावरती प्रश्न विचारले जातात. शब्द संपत्ती व्हॉकॅब्युलरी म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर या ठिकाणी वाक्प्रचार असेल म्हणजे शब्द संपत्तीवरती प्रश्न विचारले जातात या कसोटीमध्ये. आणि दिशानुगमन म्हणजे फॉलोइंग डायरेक्शन दिशानुगमन याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. म्हणजे या ठिकाणी थॉर्नडाईक यांच्या कसोटीमध्ये या प्रमुख 4 घटकांचा समावेश असतो. लक्षात घ्यायचा आहे कसोटीत वाक्य पूर्तता गणिती युक्तिवाद शब्द संपत्ती आणि दिशानुगमन फॉलोइंग डायरेक्शन. तर या ठिकाणी हे 4 प्रमुख घटक थॉर्नडाईक यांनी आपल्या बहुघटक उपपत्तीमध्ये सांगितलेले आहेत किंवा सिद्धांतामध्ये सांगितलेले आहेत आणि ही त्यांची कसोटी लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी त्यांनी जो काय मानसिक क्षमतांचा किंवा मानसिक घटकांचा पुंज सांगितलेला आहे तर त्याला CAVD म्हणून ओळखलं जातं. CAVD तर या ठिकाणी कशावरून घेतलेला आहे CAVD म्हणजे या ठिकाणी कम्प्लिशन म्हणजे सेंटेन्स कम्प्लिशन अरिथमेटिकल रिझनिंग A त्याच्यानंतर व्हॉकॅब्युलरी फी आणि फॉलोइंग डायरेक्शनचा D. तर यावरून या ठिकाणी या 4 घटकांवरून CAVD हा मानसिक क्षमतांचा पुंज या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हा CAVD म्हणून ओळखला जातो. हा या ठिकाणी शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. आता थॉर्नडाईक यांच्या मते 3 स्वतंत्र क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. थॉर्नडाईक यांनी अजून काय सांगितलं की 3 ज्या काय स्वतंत्र क्षमता आहेत त्यांना बुद्धिमत्ता म्हटलं जातं. आता या ठिकाणी बुद्धीचे
तीन ज्या काही स्वतंत्र क्षमता आहेत त्या क्षमतांना या ठिकाणी प्रकार सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे तीन स्वतंत्र क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता किंवा बुद्धीचे या ठिकाणी त्यांनी तीन प्रकार सांगितलेले आहेत. तर तीन स्वतंत्र क्षमता किंवा बुद्धीचे प्रकार या ठिकाणी सांगितलेले ते लक्षात ठेवा. मूर्त बुद्धिमत्ता किंवा यांत्रिक बुद्धिमत्ता. या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे तीन प्रकार सांगितले किंवा बुद्धिमत्तेच्या तीन क्षमता सांगितल्या. तर त्यापैकी पहिली क्षमता आहे किंवा प्रकार आहे मूर्त बुद्धिमत्ता किंवा यांत्रिक बुद्धिमत्ता. दुसरा प्रकार आहे सामाजिक बुद्धिमत्ता आणि तिसरा प्रकार आहे अमूर्त बुद्धिमत्ता. या ठिकाणी हे तीनही प्रकार लक्षात ठेवा. मूर्त बुद्धिमत्ता किंवा यांत्रिक बुद्धिमत्ता, दुसरा प्रकार आहे सामाजिक बुद्धिमत्ता किंवा या ठिकाणी तिसरा प्रकार आहे अमूर्त बुद्धिमत्ता. हे तीनही या ठिकाणी जे प्रकार आहेत या प्रकारावरून या ठिकाणी व्यवसायांचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ठराविक कोणता व्यवसाय करणार हे तुमच्या बुद्धीवरून ठरतं. बुद्धीचे जे काही तुमच्यामध्ये प्रकार असतात त्या प्रकारावरून ठरत असतं. आता या ठिकाणी हे जे काही तीन प्रकार दिले आहेत त्याच्यामध्ये मूर्त बुद्धिमत्ता किंवा यांत्रिक असेल, सामाजिक बुद्धिमत्ता, अमूर्त बुद्धिमत्ता, हे तीनही प्रकार आपल्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये असतात. फक्त या ठिकाणी ज्याचा कल किंवा ज्याचं प्रमाण जास्त असेल तर त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी किंवा त्या बाजूला व्यवसायाच्या वर्गीकरणामध्ये ते सरत असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण करता येईल की शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, नर्सेस आणि न्यायाधीश, तर यांच्यामध्ये कोणती बुद्धी असते. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुमच्यामध्ये कोणती बुद्धी आहे किंवा माझ्यामध्ये कोणती बुद्धी आहे. तर आपल्याला या ठिकाणी सामाजिक किंवा मूर्त बुद्धिमत्ता आपल्यामध्ये असते. जे शिक्षक होणारे आहेत, प्राध्यापक होणारे आहेत, जे वकील आहेत, डॉक्टर्स, नर्सेस आणि न्यायाधीश आहेत, तर यांच्यामध्ये सामाजिक आणि मूर्त बुद्धी या ठिकाणी असते. या ठिकाणी या बुद्धिमत्तेच्या प्रकारावरून या ठिकाणी व्यवसायांचं वर्गीकरण थॉर्नडाईक यांनी केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी इंजिनियर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर्स असतील, कारखान्यात काम करणारे जे कामगार आहेत तर त्यांच्याकडे मूर्त किंवा यांत्रिक बुद्धी असते. कारण ते सर्व यांत्रिकपणेच काम करत असतात. तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी सामाजिक बुद्धी असेल किंवा मूर्त बुद्धी असेल तर याचं या ठिकाणी जे प्रमाण आहे ते कमी असतं. त्यानंतर या ठिकाणी निरनिराळ्या योजनांवरती व्यवस्थापकीय व तात्विक काम करणारी जी मंडळी असतात. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थापकीय म्हणजे या ठिकाणी MBA वगैरे जे करणारे असतात किंवा मॅनेजर वगैरे असतात ते व्यवस्थापकीय किंवा तात्विक काम करणारी मंडळी असतात, लोक असतात. किंवा LIC मध्ये काम करणारे असेल किंवा बँक कार्यालयामध्ये काम करणारे असतील तर यांच्यामध्ये अमूर्त प्रकारची बुद्धी असते. अमूर्त बुद्धी म्हणजे या ठिकाणी काही गोष्टी मूर्त स्वरूपात नसताना सुद्धा ते विचार करू शकतात. त्यांच्यामध्ये हे अमूर्त बुद्धी असते. आणि जे राजकारणी असतात, जे समाजसेवक असतात त्यांच्यामध्ये सामाजिक बुद्धी असते. कारण त्यांना या ठिकाणी समाजाचे जे नॉलेज आहे ते आपल्यापेक्षा जास्त असतं. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ज्या काही सर्व बुद्ध्या आहेत त्या सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये असतात. कारण बरेच जण आपल्यापैकी समाजकारण सुद्धा करतात किंवा काय राजकारण करू शकतात किंवा या ठिकाणी बँकेचं सुद्धा त्यांना थोडंफार नॉलेज असतं. काही ना या ठिकाणी इंजिनिअरचं जे काही काम आहे ते सुद्धा करू शकतात. काही कारखान्यामधील सुद्धा काम यंत्र वगैरे चालवू शकतात. त्यानंतर या ठिकाणी आपण या ठिकाणी शिकवतोच म्हणजे प्राध्यापक, वकील किंवा नर्सेस, न्यायाधीश यांचं सुद्धा आपण जे काम आहे थोड्या प्रमाणात करत असतो. म्हणजे आपल्या पद्धतीने ते काम करत असतो. म्हणजे ज्या काही सगळे या ठिकाणी जे प्रकार आहेत मूर्त बुद्धिमत्ता किंवा यांत्रिक, सामाजिक बुद्धिमत्ता, अमूर्त बुद्धिमत्ता हे सर्वांच्या मेंदूमध्ये किंवा सर्वांच्या बुद्धीमध्ये कमी किंवा थोड्या प्रमाणामध्ये असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी बुद्धी प्रकारानुसार व्यवसायांचं वर्गीकरण हे थॉर्नडाईक यांनी केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा जो काही सिद्धांत आहे तो लुईस थर्स्टन तर यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. लुईस थर्स्टन यांनी जो सिद्धांत मांडला त्याचं नाव लक्षात ठेवायचं अनेक घटक सिद्धांत. या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी बहुघटक सिद्धांत मांडला किंवा सांख्यिकीय सिद्धांत मांडला. परंतु लुईस थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत मांडला किंवा त्याला दुसरं नाव आहे प्राथमिक मानसिक क्षमता, PMA, प्रायमरी मेंटली एबिलिटी. प्राथमिक मानसिक क्षमता PMA हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी कोणत्याही बौद्धिक कार्यात एकच मूलभूत घटक असतो. यांनी काय म्हटलं कोणत्याही बौद्धिक कार्यामध्ये एकच मूलभूत घटक असतो असं म्हटलं. मूलभूत घटकाला प्राथमिक मानसिक क्षमता त्यांनी संबोधलो. या ठिकाणी जे प्राथमिक मानसिक क्षमता आहेत ते असं या ठिकाणी त्यांनी मूलभूत घटकाला संबोधलं आहे. स्पियरमन यांचे G आणि S घटक आणि थॉर्नडाईक यांचे अनेक स्वतंत्र घटक त्यांना अमान्य होतं. या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी जे काही अनेक स्वतंत्र घटक मांडले
किंवा बहुघटक मांडले तर आणि स्पियरमन यांच्या ठिकाणी जी आणि एस घटक मांडले तर स्पियरमनची आपण उपपत्ती पुढे पाहणार आहोत. तर स्पियरमन यांनी जी आणि एस घटक आणि थॉर्नडाईक यांचे अनेक स्वतंत्र घटक तर यांना या ठिकाणी अमान्य होते, त्यांना ते मान्य नव्हतं. तर त्यांनी काय म्हटलं आहे बुद्धी ही मूर्त बुद्धिमत्ता किंवा यांत्रिक सामाजिक बुद्धिमत्ता आणि अमूर्त फक्त याच घटकांनी बनलेली नाही तर अनेक घटकांनी बनलेली आहे. तर थॉर्नडाईक यांनी या ठिकाणी हे जे काही प्रकार सांगितले तर याच प्रकारानुसार बुद्धिमत्ता बनली नाही तर या ठिकाणी अनेक घटकांनी बनलेली आहे असं या ठिकाणी थर्स्टन यांनी सांगितलेलं आहे. तर यांनी या ठिकाणी एकूण 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय तर असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. 7 प्रकारच्या ज्या प्राथमिक आणि स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता आहेत त्याला बुद्धिमत्ता असं थर्स्टन म्हणतात. तर या 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. तर ज्या काही 7 क्षमता आहेत 7 स्वरूपाच्या 7 क्षमता प्राथमिक आणि स्वतंत्र स्वरूपाच्या त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिली क्षमता आहे शाब्दिक आकलन किंवा भाषिक आकलन. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे थर्स्टन यांनी या ठिकाणी बुद्धीच्या 7 प्रकारच्या प्राथमिक आणि स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता सांगितल्या. त्याच्यामध्ये पहिली क्षमता शाब्दिक आकलन किंवा भाषिक क्षमता म्हणजे या ठिकाणी आपल्याला शाब्दिक आकलन समजतं, शाब्दिक आकलन असतं, भाषिक क्षमता आपल्यामध्ये असते म्हणजे व्हर्बल ॲबिलिटी आपल्यामध्ये असते. ही क्षमता या ठिकाणी थर्स्टन यांनी पहिली सांगितली. शब्द ओक म्हणजे वर्ड फ्लुएन्सी, तुमच्या या ठिकाणी वर्ड फ्लुएन्सी कशी आहे हे सुद्धा या ठिकाणी एक तुमची क्षमता आहे. संख्यात्मक क्षमता न्यूमेरिकल ॲबिलिटी, अवकाशीय क्षमता स्पेस ॲबिलिटी म्हणजे या ठिकाणी ज्या काही क्षमता आहेत ते प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. एखादी क्षमता जर जास्त असेल तर तो व्यक्ती त्याच्यामध्ये पारंगत होतो. म्हणजे एखाद्याला अवकाशीय क्षमता स्पेस ॲबिलिटी जास्त असेल तर तो त्या ठिकाणी खगोलशास्त्रज्ञ तर या बाजूने किंवा त्याला त्या ठिकाणी भूगोलाच्या बाजूने किंवा अवकाश निरीक्षण करण्याच्या बाजूने त्याचा जास्त कल असतो. साहचर्य स्मृती मेमरी, त्यानंतर संवेदनिक वेग किंवा अवबोध विषयक, संवेदनिक वेग किंवा अवबोध विषयक प्रिसिप्च्युअल ॲबिलिटी किंवा स्पीड ऑफ प्रिसिप्च्युअल. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही 6वी क्षमता आहे. आणि 7वी क्षमता तर्क किंवा अनुमान, रिझनिंग किंवा लॉजिक ऑफ डिडक्शन. तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या काही 7 क्षमता आहेत त्या 7 क्षमता थर्स्टन यांनी सांगितलेल्या आहेत आणि या सर्व क्षमता प्राथमिक आणि स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता असतात. आता या ठिकाणी व्यक्ती परत्वे क्षमता या ठिकाणी किंवा क्षमतांचं प्रमाण या ठिकाणी भिन्न असू शकतं. म्हणजे प्रत्येक क्षमता 100% प्रत्येक व्यक्तीमध्ये नसतात तर त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त असतं. लुईस थर्स्टन यांनी या सर्व क्षमतांचं मापन करणारी एक चाचणी सुद्धा विकसित केलेली होती. ज्या काही या सर्व क्षमता आहेत त्या सर्व क्षमता विकसित करायच्या असतील या सर्व क्षमता विकसित करण्यासाठी लुईस थर्स्टन यांनी एक चाचणी सुद्धा विकसित केलेली होती. तर अशा प्रकारे या ठिकाणी लुईस थर्स्टन यांचा या ठिकाणी हा सिद्धांत किंवा उपपत्ती आपल्याला सांगता येते. जे महत्वाचे पॉइंट आहे ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर तिसरी उपपत्ती आहे चार्ल्स स्पियरमन. तर यांच्या या ठिकाणी जी उपपत्ती आहे त्याचं नाव आहे द्विघटक सिद्धांत. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकार सुद्धा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी तुम्हाला मानसशास्त्रज्ञांची नावं असतील आणि या ठिकाणी बाजूला तुमचे या ठिकाणी जे सिद्धांत आहे बुद्धीचे सिद्धांत किंवा बुद्धिमत्तेचे सिद्धांत किंवा उपपत्त्या तर या ठिकाणी दिल्या जातील आणि यांच्या तुम्हाला जोड्या लावण्यासाठीचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी चार्ल्स स्पियरमन यांचा जो काही द्विघटक सिद्धांत आहे खूप महत्वाचा आहे. तर 1927 मध्ये स्पियरमन यांनी घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून त्यांनी बुद्धिमत्तेचे सामान्य घटक म्हणजे जी फॅक्टर आणि विशेष घटक म्हणजे एस फॅक्टर तर हे 2 घटक त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. लक्षात घ्या स्पियरमन यांनी या ठिकाणी बुद्धिमत्तेचे किती घटकामध्ये विभाजन केलं किंवा किती घटक सांगितले तर 2 घटक सांगितले. त्याच्यामध्ये सामान्य घटक जी फॅक्टर, विशेष घटक म्हणजे एस फॅक्टर. तर असे या ठिकाणी 2 घटक महत्वाचे सांगितलेले आहेत. आता सामान्य घटक म्हणजे जनरल घटक. जनरल घटकामध्ये प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये या ठिकाणी जी घटक मोठा असतो, जो काय जी घटक असतो किंवा या ठिकाणी जनरल घटक असतो तो या ठिकाणी मोठा असतो, महत्वाचा असतो. दैनंदिन जीवनातील कार्य जर पार पाडायचे असतील तर ही कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी किमान क्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा सामान्य घटक होय. तर आपले काही दैनंदिन जीवनामधील कार्य पार पाडायचे असतील म्हणजे कोणते जेवण करायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीवरती विचार करायचा असेल, लिहायचं असेल, ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये जे काही कार्य असतात सर्वसामान्य कार्य असतात तर या ज्या काही किमान क्षमता आहेत
त्या म्हणजेच या ठिकाणी सामान्य घटक होय. हा सामान्य घटक सर्वांमध्ये असतो. तर हा घटक सर्व कार्यात मदत करत असतो. जे काय आपण सर्व कार्य करत असतो दिवसभरामध्ये, तर या ठिकाणी मी तुम्हाला लेक्चर देत आहे, तुमच्याशी बोलत आहे, तर हे या ठिकाणी एक काम झालं, तर या कार्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हा जी घटक काम करत आहे. सामान्य घटक हा एकच असतो. सामान्य घटक या ठिकाणी एकच असतो, लक्षात घ्यायचा आहे. जो काही जी घटक आहे किंवा जी फॅक्टर आहे तो या ठिकाणी फक्त एकच असतो. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एकच घटक या ठिकाणी हा आहे, तो सामान्य घटक किंवा जनरल घटक. त्यानंतर बुद्धिमत्ता ठरवणारा हा प्रमुख घटक आहे. म्हणजे व्यक्तीची बुद्धिमत्ता कशी आहे, तर हा ठरवणारा प्रमुख घटक म्हणजे जी घटक आहे. कारण हा घटक मनोव्यापाराचे ठिकाण आहे. मनोव्यापाराचं ठिकाण म्हणजे या ठिकाणी जे काही विचार वगैरे येणार आहे, जे काही क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये येणार आहे, या मनोव्यापाराचं ठिकाण म्हणजे या ठिकाणी हा जी घटक. यामुळे कल्पनातील संबंधांचा शोध घेणे, गुणधर्म ओळखणे, अनुमान काढणे या ठिकाणी शक्य होतं. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, कल्पनातील जे काही संबंध आहे त्या संबंधांचा शोध घ्यायचा असेल, गुणधर्म ओळखायचे असतील, अनुमान काढायचे असतील, तर हे कशामुळे शक्य होतं, कोणत्या घटकामुळे शक्य होतं, तर हे या ठिकाणी जी घटकामुळे किंवा या ठिकाणी जनरल घटकामुळे शक्य होत असतं. यालाच या ठिकाणी सामान्य घटक असं म्हटलं जातं. तर हे या ठिकाणी स्पियरमन यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी जो काय दुसरा घटक सांगितला तो विशेष घटक. विशेष घटक म्हणजे या ठिकाणी यस घटक, स्पेशल घटक. या ठिकाणी जनरल घटक, सामान्य घटक किंवा या ठिकाणी विशेष घटक म्हणजेच या ठिकाणी यस किंवा स्पेशल घटक. विविध क्षमतांच्या विकासास हा या ठिकाणी घटक पूरक घटक आहे. ज्या काही विविध क्षमता असतात आपल्यामध्ये, ज्या काही क्षमता असतील त्या सर्व क्षमतांच्या विकासामध्ये पूरक असा हा विशेष घटक आहे, स्पेशल घटक असतो. विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असणारी किमान क्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा विशेष घटक होय. एखाद्या विशिष्ट क्षेत्रामधील, समजा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एखादा इंजिनियर आहे, तर त्याला जे काही नॉलेज आहे तर त्याच्या क्षमता ज्या काही असतात तर त्या ठिकाणी विशेष घटकामध्ये येत असतात. कारण त्याला या ठिकाणी त्याच्या काही समस्या आहेत तो सोडू शकतो, कारण त्याच्या बुद्धीमध्ये तो विशेष घटक आहे, स्पेशल घटक आहे. तर या ज्या काही किमान क्षमता असतात विशेष घटक किंवा विशेष समस्या सोडवण्यासाठी, तर त्या बुद्धिमत्तेला या ठिकाणी विशेष घटक असं म्हणायचं. विशेष घटक हे अनेक किंवा वेगवेगळे असतात. या ठिकाणी आपण पाहिलं, जो काही जी घटक आहे किंवा जनरल किंवा सर्वसामान्य घटक आहे तो एकच असतो. त्यानंतर जो यस घटक आहे म्हणजे स्पेशल घटक असतो, तो या ठिकाणी 1, 2, 3 म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे किंवा एकापेक्षा ते जास्त घटक या ठिकाणी असतात. म्हणून या ठिकाणी विशेष घटक हे अनेक आणि वेगवेगळे असतात. तर या ठिकाणी व्हिडिओ आपला नक्कीच मोठा होणार आहे, परंतु या ठिकाणी कोणीही मध्ये सोडून जाऊ नका. त्यानंतर या ठिकाणी कामाच्या स्वरूपाप्रमाणे अनेक घटक असतात. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, जे विशेष घटक असतात ते कामाच्या स्वरूपाप्रमाणे असतात. जसं आपलं काम असेल तर त्याप्रमाणे हे घटक बदलत असतात. म्हणजे या ठिकाणी कामाचं स्वरूप आपण सांगितलं प्रयोग करणं, तर प्रयोग करायचे असतील तर त्यावेळेस जो काही घटक असतो आपल्या मेंदूमध्ये कार्यरत होणारा, तर तो त्या ठिकाणी विशिष्ट असा घटक असतो, वेगळा घटक असतो. गणित सोडवायचे असतील त्यावेळेस घटक वेगळा कार्यरत असतो. सायकल चालवणे, भाषा शिकणे, तर यात प्रत्येकासाठी विशिष्ट घटक कार्यरत असतो. म्हणजे लक्षात घ्या की विशिष्ट घटकामध्ये जो काही विशिष्ट घटक आहे तो या ठिकाणी प्रत्येक विशिष्ट कामासाठी वेगवेगळा घटक किंवा विशिष्ट घटक कार्यरत असतो. त्यानंतर या ठिकाणी जी हा प्रत्येक कार्यात असतो. जो काही जी घटक आहे तो प्रत्येक कार्यामध्ये असतो. आपण या ठिकाणी वरती पाहिलं, जो काही जनरल घटक आहे या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका. जनरल घटक हा एकच असतो आणि तो प्रत्येक कार्यामध्ये असतोच, परंतु यस हा विशिष्ट कार्यासाठी उपयोगी पडतो. विशिष्ट कार्य करायचं असेल म्हणजे प्रयोग करायचे असतील, आपल्याला फळ्यावरती लिहायचं असेल, आपल्याला मोबाईल चालवायचा असेल किंवा एखाद्या गेम वगैरे खेळायचे असेल, त्यावेळेस यस हा जो काही घटक आहे तर तो आपल्याला कार्यान्वित होतो, तो उपयोगी पडतो. आणि जो काही जी घटक आहे तो सर्वच कार्यामध्ये उपयोगी असतो किंवा काम करत असतो. प्रत्येक बौद्धिक कार्यामध्ये जी व यस हे दोन्ही घटकांचा संबंध येतो. जे प्रत्येक बौद्धिक कार्य असेल त्या बौद्धिक कार्यामध्ये जी आणि यस हे दोन्ही घटकांचा संबंध येतो. आणि म्हणूनच या ठिकाणी या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, द्विघटक सिद्धांत हे नाव कशामुळे ठेवलेलं आहे, तर जे काय आपले बुद्धीचे दोन घटक सांगितलेले जी म्हणजे या ठिकाणी जनरल आणि यस म्हणजे स्पेशल, हे दोन्ही घटकांचा प्रत्येक बौद्धिक कार्यामध्ये प्रत्येक कामामध्ये संबंध येतो आणि म्हणूनच याला या ठिकाणी द्विघटक सिद्धांत असं म्हटलेलं आहे. आता बुद्धिमत्तेचा
सामान्य घटक हा सर्वांमध्ये जवळपास सारखाच असतो, जो काही जनरल घटक आहे किंवा सामान्य घटक आहे तो सर्वांमध्ये सारखाच असतो, परंतु विशेष घटक या ठिकाणी पहा भिन्न भिन्न असू शकतो. तुमच्यामध्ये जो काही यस घटक आहे पहा स्पेशल घटक आहे तो वेगळा असेल, माझ्यामध्ये तो वेगळा असेल, परंतु जो काही जी घटक आहे तो सर्वांमध्ये पहा सारखाच असतो, जवळपास सारखा असतो. या ठिकाणी पहा जवळपास म्हणजे 100% सारखा असेल असं नाही, परंतु पहा जवळपास जो जी घटक आहे तो सारखाच असतो. आता या ठिकाणी पहा स्पियरमन तर यांनी या ठिकाणी हे एक सूत्र पहा मांडलेलं आहे. तर पहा आय बरोबर या ठिकाणी बुद्धिमत्तेचे सूत्र पहा जी म्हणजे पहा जनरल घटक या ठिकाणी एकच सांगितलेला आहे, त्याच्यानंतर प्लस जे काही S1 प्लस S2 प्लस S3 प्लस या ठिकाणी S4 S6 S7 तर अशा प्रकारे या ठिकाणी स्पेशल घटक असतात. म्हणजे काय तर या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये जी जो काही घटक असतो सर्वसामान्य घटक एकच असतो आणि जे विशेष घटक असतात ते एकापेक्षा पाच जास्त असतात, जे एकापेक्षा जास्त जे विशिष्ट काम आहे ते काम करण्यामध्ये पण मदत करत असतात. तर हे सूत्र या ठिकाणी स्पियरमन यांनी पण मांडलेलं आहे. आता या ठिकाणी पहा तर अशा प्रकारे या ठिकाणी ही द्विघटक सिद्धांत आणि त्याची माहिती या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता या ठिकाणी पहा थॉम्सन, तर थॉम्सन यांनी पहा काय केलं, जो काय पहा द्विघटक सिद्धांत आपण पाहिलेला आहे तर याच्यामध्येच पहा थोडासा पहा बदल केला किंवा या ठिकाणी थोडेसे चेंजेस केले आणि त्याला या ठिकाणी समूह घटक सिद्धांत असं पहा म्हटलेलं आहे. स्पियरमन यांनी या ठिकाणी पहा द्विघटक सिद्धांत म्हटलेलं होतं, तर थॉम्सन यांनी पहा समूह घटक सिद्धांत पहा म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं, विशिष्ट कार्यात एक विशिष्ट घटक तर असतोच. त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, एखाद्या विशिष्ट कार्यामध्ये एक विशिष्ट घटक एक स्पेशल घटक तर असतोच, पण त्याच्या जोडीला एक सर्वसामान्य घटक पण असतो. या दोघांनी मिळून घटकांचा एक समूह बनतो. अशा अनेक समूहांचा समुच्चय म्हणजे आपली बुद्धिमत्ता. या ठिकाणी लक्षात घ्या पहा स्पियरमॅन यांनी काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी फक्त जे काय प्रत्येक कार्य असतं त्या प्रत्येक कार्यामध्ये या ठिकाणी जी हा घटक असतो, परंतु या ठिकाणी पहा विशिष्ट कार्यासाठी एक स्पेशल असा घटक असतो. आणि या ठिकाणी थॉम्सन यांनी पहा काय म्हटलेलं आहे, कोणतंही काम असू द्या तर त्या कामामध्ये जो काय जी घटक आहे त्या जी घटकाबरोबरच या ठिकाणी यस हा घटक सुद्धा असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे थॉम्सन यांनी आणि स्पियरमन यांनी पण लक्षात घ्यायचं आहे. तर पहा थॉम्सन यांनी पहा काय म्हटलेलं आहे की कोणतंही काम असू दे त्याच्यामध्ये जी आणि यस घटक हे सोबत असतात. आणि स्पियरमॅन यांनी काय म्हटलेलं आहे, स्पेशल काम असेल त्यावेळेस फक्त स्पेशल हा घटकच त्या ठिकाणी असतो, त्याच्याबरोबर या ठिकाणी जी घटक सर्वांमध्ये असतो, परंतु पहा स्पेशल घटक त्या स्पेशल कार्यामध्ये पहा सहभागी असतो, असं या ठिकाणी स्पियरमन यांनी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी थॉम्सन यांनी अशा प्रकारे पहा सूत्र मांडलं, आय बरोबर जी प्लस S1 प्लस जी प्लस S2 प्लस जी प्लस S3. म्हणजे या ठिकाणी कोणतंही विशिष्ट काम असेल त्याच्याबरोबर पहा जी आणि यस म्हणजे स्पेशल घटक असणार आहे. दुसरं कोणतं काम असेल जी आणि S2 म्हणजे पहा दुसरं काम, दुसरं विशिष्ट कामासाठी या ठिकाणी हे घटक एकत्रितच असतात. परंतु या ठिकाणी या सूत्रावरून तुम्हाला पहा लक्षात येईल, तर या ठिकाणी हे स्पियरमनचं सूत्र आहे, जी घटक एकत्र एकच आहे, परंतु जे काही विशिष्ट काम आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ते सोबत नाहीत. आणि याच्यामध्ये जी जनरल आणि या ठिकाणी स्पेशल जो घटक आहे तो या ठिकाणी सोबत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी थॉम्सन आणि पहा स्पियरमन यांची उपपत्ती लक्षात ठेवायची आहे. पहा थॉम्सन यांची समूह घटक सिद्धांत आणि स्पियरमन यांचा पहा द्विघटक सिद्धांत. त्यानंतर या ठिकाणी पहा रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न. रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी पहा काय केलेलं आहे, तर यांनी या ठिकाणी बुद्धिमत्तेचे प्रवाही बुद्धिमत्ता आणि पहा स्फुटिक बुद्धिमत्ता आहे, स्फुटिक बुद्धिमत्ता, प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फुटिक बुद्धिमत्ता, तर असे दोन प्रकार त्यांनी स्पष्ट करणारा एक सिद्धांत मांडलेला आहे. तर असा सिद्धांत प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फुटिक बुद्धिमत्ता असे बुद्धिमत्तेचे प्रकार स्पष्ट करणारा सिद्धांत रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तर आता याच्यामध्ये प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर पहा चेतापेशीय विकासावर अवलंबून असते. जी प्रवाही बुद्धिमत्ता असते तर ती चेतापेशीय विकासावरती अवलंबून असते. या ठिकाणी जे चेतापेशीय असतात त्याच्या विकासावरती ही प्रवाही बुद्धिमत्ता अवलंबून असते. आणि या बुद्धिमत्तेवरती अध्ययन आणि अनुभव यांचा तितकासा प्रभाव पडत नाही. या ठिकाणी पहा लक्षात घ्यायचं आहे, पहा अध्ययन अनुभवावरती या प्रवाही बुद्धिमत्तेचा या ठिकाणी तितकासा प्रभाव पडत नाही. परंतु या ठिकाणी जी स्फटिक बुद्धिमत्ता आहे तर ही चेतापेशीय विकासावरती अवलंबून नसते. या ठिकाणी प्रवाही बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावरती अवलंबून असते, परंतु जी स्फटिक बुद्धिमत्ता आहे ही चेतापेशीय विकासावरती अवलंबून नसते. तर हा या ठिकाणी फरक लक्षात घ्या. आणि ही बुद्धिमत्ता शैक्षणिक संपादन, प्राप्त अनुभव आणि ज्ञानाचा साठा यांचं फलित असते.
तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्तेमध्ये काय फरक आहे. या ठिकाणी चेतापेशी विकासावरती प्रवाही बुद्धिमत्ता अवलंबून नसते किंवा या ठिकाणी अवलंबून असते, परंतु या बुद्धिमत्तेवरती अध्ययन आणि अनुभव यांचा तितकासा प्रभाव पडत नाही. परंतु स्फटिक बुद्धिमत्ता ही चेतापेशी विकासावरती अवलंबून नसते, परंतु बुद्धिमत्ता ही शैक्षणिक संपादन, प्राप्त अनुभव आणि ज्ञानाचा साठा यांच्या या ठिकाणी फलित असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांनी या ठिकाणी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता असा या ठिकाणी बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे 6वा सिद्धांत मांडला हॉवर्ड गार्डनर. तर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. या ठिकाणी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. आता या ठिकाणी बुद्धिमत्तेचे 9 स्वतंत्र प्रकार असतात. या ठिकाणी लक्षात घ्या, गार्डनर यांनी काय सांगितलेलं आहे बुद्धिमत्तेचे 9 स्वतंत्र प्रकार असतात. हे प्रकार निरनिराळ्या व्यक्तीमध्ये त्यांच्या आनुवंशिक गुणधर्मानुसार आणि परिवेशीय अनुभवानुसार निरनिराळ्या प्रकारे विकसित होत असतात. या ठिकाणी गार्डनर यांचं या ठिकाणी महत्वाचं असं विधान आहे की या ठिकाणी बुद्धिमत्तेचे 9 प्रकार त्यांनी सांगितले. हे जे काही 9 प्रकार आहे तेव्हा प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचे जे काही आनुवंशिक गुणधर्म असतील आणि जे परिवेशीय अनुभव असतील म्हणजे परिसरामधील सभोवताल जे काही अनुभव असतील त्या अनुभवानुसार या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ते विकसित होत असतात. म्हणजे या ठिकाणी हे विकसित होणं हे तुमच्या किंवा माझ्यावरती डिपेंड आहे. आपले जे आनुवंशिक गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही, परंतु जे काही परिवेशीय अनुभव आहेत याच्यामध्ये आपण बदल करून जे काही 9 स्वतंत्र प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण विकास करू शकतो. आता या ठिकाणी हे बुद्धिमत्तेचे 9 स्वतंत्र प्रकार गार्डनर यांचे लक्षात घ्या. भाषिक बुद्धिमत्ता, त्यानंतर तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, संगीतीय बुद्धिमत्ता, शरीरगती विषयक बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, निसर्गात्मक बुद्धिमत्ता आणि या ठिकाणी 9वा प्रकार आहे अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे बुद्धिमत्तेचे 9 स्वतंत्र प्रकार गार्डनर यांनी सांगितलेले आहेत आणि हे आपल्या ठिकाणी आनुवंशिक गुणधर्मानुसार आणि आपल्या परिचय अनुभवानुसार या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये बदल करू शकतो किंवा ते विकसित करू शकतो. भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, संगीतीय बुद्धिमत्ता. म्हणजे लक्षात घ्या संगीतीय बुद्धिमत्ता ही प्रत्येकामध्ये असते, प्रत्येकाला गाण्याची आवड असते. मोडकं तोडकं आपण गाणं म्हणतो, परंतु त्याला विकसित कशा प्रकारे करायचं तर हे आपल्याला या ठिकाणी आपले जे वातावरण आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात लता मंगेशकर असेल, आशा भोसले असेल, त्यांच्या घराण्यामध्ये या ठिकाणी संगीतीय बुद्धिमत्ता किंवा जे परिवेशीय वातावरण होते, जे अनुभव होते त्या ठिकाणी परिपूर्ण असे होते, समृद्ध होते. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची जी काही संगीतीय बुद्धिमत्ता आहे ते विकसित पावली. शरीरगती विषयक बुद्धिमत्ता म्हणजे या ठिकाणी काही बॉडी बिल्डर असतील तर काही जिम्नॅस्टिक असतील तर याला या ठिकाणी शरीरगती विषयक बुद्धिमत्ता असं म्हणायचं. म्हणजे त्याचा विकास आपण या ठिकाणी त्या गतीने किंवा त्या अनुभवानुसार आपण करू शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे 9 स्वतंत्र प्रकार आहेत ते या ठिकाणी गार्डनर यांनी सांगितलेले आहेत आपल्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये. या ठिकाणी जे सिद्धांत आहेत ते लक्षात ठेवा, याच्यामध्ये जम्बलिंग करू नका आणि प्रकार सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे 7वा जो काही सिद्धांत आहे तर तो सांगितलेला आहे. याला आधुनिक संबोध म्हणायचं किंवा आधुनिक उपपत्ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे. सर हे सगळे सिद्धांत मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या साली मांडले याची माहिती अपेक्षित नाही का? तर या ठिकाणी साल जे आहे ते विचारलं जात नाही. कोणत्या साली वगैरे मांडलेला आहे त्या ठिकाणी जर तुम्ही वाचायला गेला तर तुमचा जास्त गोंधळ होईल. त्याच्यामध्ये साल वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्ही वाचू नका, त्याच्यावरती प्रश्न विचारले जात नाहीत. तर आता या ठिकाणी गिलफोर्ड यांचा बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत किंवा बुद्धीचे घटक किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत गिलफोर्ड यांनी मांडलेला आहे. यालाच स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट थेअरी. तर हा गिलफोर्ड यांचा सिद्धांत आहे. याला आधुनिक संबोध किंवा आधुनिक सिद्धांत असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. इसवी सन 1959 मध्ये या ठिकाणी या संदर्भात जे काय साल आहे ते साल विचारलं गेलं होतं, त्याच्यामुळे हे साल लक्षात ठेवायचं आहे. इसवी सन 1959 मध्ये गिलफोर्ड यांनी 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट तर हा बुद्धिमत्तेसंबंधी एक प्रबंध लिहिलेला होता. या ठिकाणी गिलफोर्ड यांनी 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्तेचे 3 घटक किंवा 3 मिती तर अशा प्रकारे बुद्धिमत्तेसंबंधी एक प्रबंध लिहिला होता आणि त्या प्रबंधामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेविषयक एक नवीन उपपत्ती किंवा एक नवीन सिद्धांत मांडलेला
होता आणि यालाच बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत असं म्हटलं जातं. आता हा जो काही सिद्धांत मांडलेला आहे किंवा या ठिकाणी जी उपपत्ती मांडलेली आहे तर त्याला SI या नावाने सुद्धा ओळखलं जातं. SI म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट थेअरी. फक्त SI या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. SI म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट थेअरी या नावाने सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं. यालाच SI मॉडेल सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की SI मॉडेल बुद्धिमत्तेचं किंवा बुद्धिमत्तेचे SI मॉडेल आहे ते कोणी मांडलेलं आहे तर गिलफोर्ड यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बुद्धी हा एक घटक, त्यांनी काय म्हटलेलं आहे बुद्धी हा एक घटक नाही किंवा द्विघटक, त्रिघटक किंवा तो बहुघटक सुद्धा नाही. आपण वरती जे काय पाहिलं थॉर्नडाईक यांनी काय म्हटलं, स्पियरमन यांनी काय म्हटलं, त्यानंतर कॅटेल यांनी काय म्हटलं, तर या सर्वांच्या मनाप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की जे काही या ठिकाणी गिलफोर्ड यांनी सांगितलं की जी बुद्धी आहे ती एका घटकाची नाही, दोन घटकाची नाही, 3 घटकाची नाही किंवा बहुघटकाची सुद्धा नाही, तर ती एकूण 120 घटकांनी बनलेली आहे. लक्षात घ्या, एकूण 120 घटकांनी बुद्धिमत्ता बनलेली आहे. तर असं मत कोणाचं आहे तर गिलफोर्ड यांचं आहे, जे त्यांनी SI मॉडेलमध्ये मांडलेलं होतं. या उपपत्तीमुळे अध्ययनार्थी आणि अध्ययन प्रक्रिया याविषयीची जुनी मते बदलली गेली. ज्या काय सर्व उपपत्ती आपण पाहिल्या त्याच्यामध्ये जे काय सांगितलं काहींनी एक घटकाचे सांगितले, काहींनी अनेक घटकांचे सांगितले, काहींनी स्वतंत्र क्षमता सांगितल्या. हे सर्व जे काय मत होती, जुनी मत होती, तर ती गिलफोर्ड यांच्या या आधुनिक उपपत्तीमध्ये बदलली गेली. त्यांनी सांगितलं की जी बुद्धिमत्ता आहे ती 120 घटकांनी बनलेली आहे. या सिद्धांतामुळे विचार प्रक्रिया, समस्या विमोचन आणि निर्णायक विचार या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. गिलफोर्ड यांची जे उपपत्ती आहे या सिद्धांतामुळे किंवा उपपत्तीमध्ये विचार प्रक्रिया आहे, समस्या विवेचन आहे किंवा निर्णायक विचार असतात, तर या ज्या काही संकल्पना आहेत त्या अधिक स्पष्ट झालेल्या आहेत. आतापर्यंत मानसशास्त्रज्ञांनी बुद्धीचे विविध घटक हे भाषिक स्वरूपामध्ये मांडलेले होतं. आता या ठिकाणी हा जो काही सिद्धांत आहे गिलफोर्ड यांचा हा वेगळा कशा प्रकारचा आहे, तर जे काही आधीचे सर्व उपपत्त्या होत्या त्या भाषिक स्वरूपामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आपण वरती ज्या काही उपपत्ती सिद्धांत पाहिले ते सर्व भाषिक स्वरूपात मांडलेले होते. परंतु गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप हे संरचनेच्या म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्मच्या आकारात मांडलेलं आहे. गिलफोर्ड यांनी काय केलं, बुद्धीचे जे स्वरूप आहे ते स्ट्रक्चरल किंवा संरचनेच्या स्वरूपात मांडलेलं आहे. तसेच बुद्धिमत्तेचे जास्तीत जास्त घटक त्यांनी निश्चित केलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे बुद्धिमत्तेचे जास्तीत जास्त घटक कोणी निश्चित केले तर गिलफोर्ड यांनी एकूण 120 घटक त्यांनी निश्चित केलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी बुद्धिमत्तेची किंवा बुद्धीची संरचनेच्या आकारामध्ये त्यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे. आता या ठिकाणी त्यांनी जे 120 घटक आहेत ते 120 घटक या ठिकाणी या 3 मितीमध्ये मांडलेले आहेत. 3 मिती किंवा याला या ठिकाणी 3 घटक सुद्धा म्हटलं जातं. आणि या ठिकाणी गिलफोर्ड यांनी बुद्धीच्या 3 मिती सांगितलेल्या आहेत. आशय, तर आशय म्हणजे कंटेंट, तर यालाच दुसरं नाव लक्षात घ्या माध्यम, क्रिया, ऑपरेशन किंवा प्रक्रिया, दुसरं मिती किंवा दुसरा घटक, आणि तिसरा घटक आहे निर्मिती, प्रोडक्शन किंवा निष्पत्ती. या ठिकाणी लक्षात घ्या जी काही 3 नावं आहेत 3 मिती आहेत, म्हणजे त्यांनी सांगितलं की जी बुद्धी आहे 3 मितींनी बनलेली आहे. मिती या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि 120 जे घटक आहेत ते वेगळे आहेत लक्षात घ्या, ते याच्यामध्येच अंतर्भूत आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी बुद्धिमत्तेची संरचना आहे 3 मितीमध्ये केली. त्याच्यामध्ये पहिली मिती किंवा पहिला घटक हा आशय, कंटेंट किंवा माध्यम, क्रिया त्याला ऑपरेशन किंवा प्रक्रिया, आणि निर्मिती किंवा निष्पत्ती. अशा प्रकारे हे 3 मिती आहेत. आता याच्यामध्ये काय 3 मिती आहेत त्याच्यामध्ये उपप्रकार आपल्याला पाडता येतात. याच्यामध्ये पहिली जी मिती आहे तो आशय, याच्यामध्ये कंटेंट किंवा माध्यम. तर इंद्रियांमार्फत जे काही ज्ञान प्राप्त होते त्या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश गिलफोर्ड यांनी आशय, कंटेंट या मितीमध्ये केलेला आहे. तर जे काय पहिली मिती सांगितलेली आहे ती आशय आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इंद्रियामार्फत जे काही ज्ञान प्राप्त होतं, आपल्याला जे काय इंद्रियामार्फत ज्ञान प्राप्त होतं तर त्या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश गिलफोर्ड यांनी कंटेंट म्हणजे मितीमध्ये केलेला आहे. कंटेंट या मितीमध्ये केलेला आहे, आशयामध्ये केला आहे. तर त्याच्यामध्ये 4 उपप्रकार सांगितले. त्याच्यामध्ये आकार रूप आहे सांकेतिक आहे, शब्द विषयक आहे आणि वार्तनिक
आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या मितीमध्ये एकूण 4 उपप्रकार किंवा 4 घटक समाविष्ट आहेत. त्यानंतर दुसरी मिती आहे क्रिया, ऑपरेशन. तर कार्यात्मक स्तरावरील मानसिक क्रिया या 5 प्रकारच्या असतात. कार्यात्मक स्तरावरील ज्या काही मानसिक क्रिया आहेत त्या 5 प्रकारच्या असतात, ज्याच्यामध्ये बोधन आहे, भिन्न विविध मार्गी विचार आहेत, एकाग्र किंवा एक मार्गी विचार आहे, स्मरण आहे म्हणजे मेमरी आहे, आणि मूल्यमापन. तर अशा प्रकारे या पद्धतीने ज्ञान प्रक्रिया झाल्यानंतर निर्मिती होत असते. म्हणजे या पद्धतीमध्ये काय होते, ज्ञान प्रक्रिया होऊन निर्मिती होत असते. आणि या ठिकाणी शेवटचा तिसरा घटक सांगितलाय निर्मिती. तर म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आशय पहिला घटक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी क्रिया होतात आणि क्रिया झाल्यानंतर या ठिकाणी निर्मिती म्हणजे या ठिकाणी निष्पत्ती होत असते. याच्यामध्ये एकूण त्यांनी 6 प्रकार सांगितलेले आहेत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे घटक, त्यानंतर वर्ग आहे, संबंध आहे, पद्धती, रूपांतर आणि ध्वन्यार्थ. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय प्रत्येक ज्या काही मिती आहेत त्या मितीमधून एक एक घटक घेतला जातो आणि या एक एक घटकामधून 3 घटकांचा या ठिकाणी एक त्रिकूट तयार होतं. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आशय, क्रिया आणि निर्मिती हे 3 मिती आणि त्याच्यामधील उपप्रकार या ठिकाणी लक्षात ठेवा. आता या ठिकाणी काय होते प्रत्येकातील एक एक घटक घेऊन त्यांचं त्रिकूट तयार होतं. म्हणजे आशयमधील एक घटक घेतला जाईल, क्रियामधील एक घटक घेतला जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही शेवटी निष्पत्ती आहे त्या निष्पत्तीमधील एक घटक घेतला जाईल आणि त्यांच्यापासून त्रिकूट बनतं. तर अशा संभाव्य त्रिकुटांची संख्या, जे काय त्रिकूट तयार होणार आहेत अशा संभाव्य त्रिकुटांची संख्या ही या ठिकाणी 4/5/6 4 गुणिले 5 गुणिले 6 बरोबर या ठिकाणी 120 अशी या ठिकाणी घटक तयार होतात. म्हणजे या 120 घटकात व्यक्तीमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या मानसिक क्रियांचा समावेश, या सर्व प्रकारच्या मानसिक क्रियांचा समावेश या ठिकाणी या 120 घटकामध्ये आहे. आता या ठिकाणी हे जे काय 120 घटक सांगितलेले आहेत या मितींमध्ये, तर या 120 घटकांपलीकडे आणखी एक अत्युच्च मानसिक घटक आहे आणि तो घटक म्हणजे सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. तर जी काय सर्जनशीलता आहे तर ही सर्जनशीलता या ठिकाणी या 3ही मितीच्या नंतर या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणजेच या ठिकाणी 120 घटकांपलीकडे आणखी एक अत्युच्च मानसिक जो घटक आहे तर तो घटक म्हणजे सर्जनशीलता किंवा या ठिकाणी क्रिएटिव्हिटी. प्रत्येक व्यक्तीमध्ये हाही घटक कमी अधिक प्रमाणामध्ये असतो. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा सर्जनशीलता, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सर्जनशीलता आपण विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी गिलफोर्ड यांच्या या ठिकाणी या 3 मिती, त्याच्यामधील महत्वाचे घटक आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही त्रिकूट आहे त्रिकुटांची संख्या एकूण 120 आहे. म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ता ही एकूण 120 घटकांनी बनलेली आहे असं गिलफोर्ड यांनी याच्यामधून सिद्ध केलेलं आहे. आता या ठिकाणी जे मिती आहेत मितीमध्ये जे घटक आहेत त्यांचा या ठिकाणी अर्थ पाहूया. तर आकार रूप, आशयमधील या ठिकाणी पहिला उपघटक आहे आकार रूप. आकार रूप म्हणजे काय, याचा फक्त अर्थ वगैरे फक्त लक्षात ठेवा. 1चा आहे का 2चा आहे, या ठिकाणी दोन्ही पेपरमध्ये बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी आकार रूप म्हणजे काय, तर सर्व प्रकारच्या दृक प्रतिमा असतील वस्तूंच्या बाह्य आकृती, वस्तू, पशु पक्षी, माणूस या सर्वांच्या आकृती म्हणजे या ठिकाणी आकार रूप. सांकेतिक, सांकेतिक म्हणजे चिन्ह संकेत असतील अर्थपूर्ण खुणा, गणितातील बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी ही चिन्हे, संख्यांची बोध चिन्हे, डोळ्यांनी केलेल्या खुणा, हातवारे, अर्थपूर्ण शारीरिक हालचाली यांचा समावेश सांकेतिक मध्ये होतो. त्यानंतर शाब्दिक, शाब्दिक मध्ये भाषेतील मौखिक व लिखित स्वरूपाचे शब्द यांचा समावेश होतो. आणि वर्तनविषयक या घटकामध्ये व्यक्तीचे विचार, भावना, मते या विषयीचे वर्तनातून मिळणारे ज्ञान आणि अनुभव. तर अशा प्रकारे या ठिकाणी या 4 घटकांचा समावेश या आशय या मितीमध्ये होतो. त्यानंतर क्रिया, क्रिया मितीमध्ये या ठिकाणी एकूण 5 घटक आहेत. त्याच्यामध्ये बोधन, बोधनचा अर्थ होतो सर्व प्रकारची माहिती आधी बोधन स्वरूपात मिळवली जाते. जे काय माहिती आपल्याला आशयाकडून मिळते ते सर्व प्रकारची माहिती बोधन स्वरूपामध्ये मिळवली जाते. आणि स्मरण, ग्रहण केलेली माहिती स्मरणात साठवली जाते. जी काय माहिती आपल्याला ग्रहण होते ती सर्व आपण माहिती स्मरणात साठवली जाते किंवा स्मरणात साठवतो आणि आवश्यकतेनुसार आपण ती पुन्हा आठवतो. एकदिक विचार, त्याच्यानंतर तिसरा घटक आहे एकदिक विचार. एकदिक विचार म्हणजे एकाच दिशेने होणारा एकाग्र विचार, विशिष्ट दिशेने होणारा खोल विचार. या ठिकाणी तुम्ही सुद्धा अनुभव घेतलेला असेल की या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा एकदिक विचार किंवा या ठिकाणी एकटक असं पाहत विचार करतो, त्याला या ठिकाणी एकदिक विचार म्हणजे या ठिकाणी तो क्रिया या मितीमध्ये येतो. एकाच दिशेने होणारा एकाग्र विचार, विशिष्ट दिशेने होणारा खोल विचार. त्यानंतर बहुदिक विचार सुद्धा आहे वेगवेगळ्या किंवा भिन्न दिशांनी व वाटांनी केला जाणारा विचार, आडवळणाचा विचार असा आपण याला या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपण
आपण एखादा जर समजा गणित वगैरे सोडवायचं असेल किंवा बुद्धिमत्तेचा एखादा प्रश्न असेल तर तो आपण या ठिकाणी प्रत्येक दिशेने वेगवेगळा विचार करतो, तर तो विचार या ठिकाणी बहुदिक विचार असतो. मूल्यमापन या ठिकाणी एकदिक आणि किंवा अथवा बहुदिक विचारातून जे काही ज्ञान मिळतं तर त्या ज्ञानाचं मूल्यमापन केलं जातं, त्याची पडताळणी केली जाते, याला या ठिकाणी मूल्यमापन असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो काही क्रिया हा घटक किंवा मिती आहे, या मितीमध्ये हे उपघटक समाविष्ट आहेत, त्यांचे अर्थ असे आहेत. निर्मिती शेवटचा घटक आहे निर्मिती. आता निर्मितीमध्ये पहिला घटक आहे घटकच आहे, या ठिकाणी घटकच मिळवलेल्या ज्ञानाचं स्वरूप व प्रकार निश्चित केलं जातं. याच्यामध्ये घटकामध्ये काय होतं, जे काय ज्ञान मिळवतो आणि स्वरूप किंवा प्रकार आहेत ते निश्चित केले जातात. वर्ग आहेत, त्या ज्ञानाचं वर्गीकरण केलं जातं, वर्गीकरणानुसार त्याचा वर्ग या ठिकाणी ठरवला जातो. त्यानंतर संबंध प्राप्त झालेल्या ज्ञानाचा पूर्व ज्ञानाशी अथवा इतर ज्ञानाशी संबंध जोडला जातो, तो या ठिकाणी निर्मितीमध्ये जोडला जातो. त्यानंतर पद्धती प्राप्त ज्ञानाची जी पद्धती आहे किंवा प्रणाली आहे ती शोधली जाते. त्यानंतर रूपांतरणामध्ये प्राप्त ज्ञानाच्या रूपांतरणाचा विचार केला जातो, त्याच्यात फेरबदल केले जातात. जे काही प्राप्त ज्ञान आहे त्याच्यामध्ये रूपांतरणाचा विचार होतो आणि त्याच्यामध्ये फेरबदल केले जातात. अशा प्रकारे या ठिकाणी शेवटच्या निर्मितीमध्ये एकूण 5 उपघटक समाविष्ट आहेत. त्यांचे फक्त या ठिकाणी जे काही अर्थ आहेत ते फक्त लक्षात ठेवा, याच्यामध्ये प्रश्न विचारले गेलेले नाहीत, परंतु विचारला जाऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी बुद्धिमापन. आता बुद्धिमापन कशा प्रकारे केलं जातं याच्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. तर या ठिकाणी पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन, तर गाल्टनवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन तर यांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार केला. बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार कोणी केला किंवा या ठिकाणी बुद्धिमापनाची व्याख्या कोणी केली किंवा या ठिकाणी बुद्धिमापनाचं सूत्र कोणी मांडलं, तर अशा प्रकारचे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते विचारले जातात. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार कोणी केला. फक्त विचार कोणी केला तर या ठिकाणी पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन यांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार केलेला आहे. 1880 मध्ये सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, शोषण क्षमता इत्यादी परिवर्त्य मोजणारी चाचणी त्यांनी विकसित केली. हे जे काय परिवर्त्य आहेत या सर्व परिवर्त्य मोजणारी या ठिकाणी चाचणी सर फ्रान्सिस गाल्टन आणि पॉल ब्रोका यांनी केलेली होती. त्यांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे गाल्टन आणि पॉल ब्रोका यांनी काय म्हटलं की एखाद्या व्यक्तीच्या कवटीचा आकार या ठिकाणी जेवढा मोठा असेल तर तेवढी त्याच्यामध्ये बुद्धी तल्लख असते. म्हणजे कवटीच्या आकाराचं मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असं मत त्यांनी मांडलेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की कवटीच्या आकाराचं मापन करून आपली जी काय कवटी आहे डोक्यामध्ये त्या कवटीच्या आकाराचं मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असं मत यांनी फ्रान्सिस गाल्टन आणि पॉल ब्रोका यांनी मांडलेलं आहे. त्यांचं एक गृहीत होतं, त्यांनी गृहीत धरलं होतं की कवटीचा आकार जितका मोठा तितकी व्यक्ती तल्लख असते, हुशार असते. म्हणजे कवटीचा आकार मोठा असेल तर ती व्यक्ती या ठिकाणी हुशार असेल असं गाल्टन आणि पॉल ब्रोका यांनी गृहीत धरलेलं होतं. परंतु या ठिकाणी हे जे काही सर्व गृहीतके होते किंवा या ठिकाणी यांचं जे काही मत होतं तर ते या ठिकाणी सगळं या ठिकाणी बरोबर नव्हतं, ते चुकीचं होतं. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार कोणी केला आणि हे जे काही मत होतं तर हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, कारण 4-5 विधाने दिले असतील तर हे मत बरोबर आहे का चुकीचं आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पॉल ब्रोका आणि फ्रान्सिस गाल्टन यांच्याविषयी आपण माहिती पाहिली. त्यानंतर या ठिकाणी 1890 साली रेमंड कॅटेल यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर केला. जी मानसिक चाचणी असते या मानसिक चाचणीचा किंवा या संकल्पनेचा मानसशास्त्रीय जे लिखाण आहे त्या लिखाणामध्ये सर्वप्रथम वापर कोणी केला तर रेमंड कॅटेल यांनी या ठिकाणी काय केलेला आहे, या चाचणीचा सर्वप्रथम आपल्या लिखाणामध्ये वापर केलेला आहे. मानसिक चाचणी लक्षात घ्या, मानसिक चाचणी 1890 मध्ये. हे जे साल आहे ते लक्षात जरी नाही ठेवलं तरी चालेल, परंतु लक्षात एवढंच ठेवा की मानसिक चाचणी या संकल्पनेचा सर्वात प्रथम आपल्या लेखनात कोणी समावेश केला तर रेमंड कॅटेल यांनी. आता रेमंड कॅटेल यांनी वेदनिक कार्यांद्वारे बुद्धिमत्तेचं मापन करता येतं या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतास दुजोरा दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी फ्रान्सिस गाल्टन यांनी काय म्हटलेलं होतं की या ठिकाणी वेदनिक कार्याद्वारे बुद्धिमत्तेचं मापन करता येतं किंवा कवटीच्या आकारावरून सुद्धा बुद्धिमत्तेचं मापन करता येतं किंवा या ठिकाणी त्यांनी जे वरतीच
सांगितलेलं होतं की या ठिकाणी पहा कवटीच्या आकाराचं मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येतं. तर या ठिकाणी वेदनिक जे कार्य आहे तर त्याला या ठिकाणी यांनी रेमंड कॅटेल यांनी पहा दुजोरा दिलेला होता किंवा पाठिंबा दिला होता. कारण या ठिकाणी पहा जे रेमंड कॅटेल होते तर ते या ठिकाणी गाल्टन यांचे पहा शिष्य होते. त्याच्यामुळे पहा त्यांचंच कार्य त्यांनी पहा पुढे चालू ठेवलेलं आहे. चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून व्यक्तींमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांच्या प्राप्तांकाची तुलना करणं पहा शक्य होईल. तर असं मत या ठिकाणी रेमंड कॅटेल यांचं होतं की ज्या काही चाचण्या वगैरे आपण देतो, मानसिक चाचण्या वगैरे देतो, तर त्या मानसिक चाचण्या या ठिकाणी प्रमाणित पद्धतीनेच दिलेल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून व्यक्तीमधील किंवा जे काही निरनिराळ्या वेळी असतात त्या दिलेल्या चाचण्यांच्या प्राप्तांकाची तुलना या ठिकाणी करणं शक्य होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी रेमंड कॅटेल यांची मानसिक चाचणीविषयी ही माहिती. त्यानंतर या ठिकाणी बिने सायमन चाचणी या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे बिने यांच्यावरती 100% प्रश्न विचारले गेलेले आहेत, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बिने सायमन चाचणी याविषयी माहिती पाहूया. तर याला दुसरं नाव परिणाम श्रेणी. बिने यांची परिणाम श्रेणी किंवा बिने सायमन यांची बिने सायमन चाचणी. काही विद्यार्थी आता बिने सायमन चाचणीची निर्मिती कशी झाली तर याचं थोडस या ठिकाणी इतिहास पाहूया. तर काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय म्हणजे काही अधिकारी होते, तर काही अधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशीय कारण नसताना, म्हणजे कोणतेही वैद्यकीय कारण नाही, परिवेशीय म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण, तर त्याचं कोणतंही कारण नसताना सुद्धा परीक्षेत सातत्याने ते अपयशी का ठरत आहेत याविषयीची त्यांनी कारणे जाणून घेण्याच्या तीव्र इच्छेतून बिने सायमन यांची चाचणीची निर्मिती झाली. या ठिकाणी बिने सायमन चाचणीची निर्मिती कशामुळे झाली तर या ठिकाणी विद्यार्थी कोणतेही कारण नसताना, वैद्यकीय कारण किंवा परिविषयी कारण नसताना सुद्धा परीक्षेमध्ये अपयशी ठरतात. याविषयी त्यांना कारणे जाणून घ्यायची होती. याविषयी कारण जाणून घ्यायची होती की मुलं नापास कशामुळे होतात. तर यासाठी बिने सायमन चाचणीची या ठिकाणी निर्मिती केली गेली. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी त्यांच्या सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. या ठिकाणी पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित करण्याचं श्रेय कोणाला जातं तर या ठिकाणी अल्फ्रेड बिने आणि सायमन यांना जातं. अश्विनी पांडे. तर या ठिकाणी 12 वाजेपर्यंत तुम्ही टेस्ट खरेदी करू शकता 149 मध्ये रात्री 12 पर्यंत. तर अल्फ्रेड बिने यांनाच बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक असं म्हटलं जातं. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे IMP या ठिकाणी माहिती आहे की अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचणीचे जनक म्हटलं जातं. पहिली बुद्धिमत्ता चाचणी त्यांनीच प्रकाशित केली 1905 मध्ये. बिने सायमन चाचणीमध्ये काय होतं बिने सायमन चाचणीमध्ये तर्क करणं, यमक जुळणारे शब्द ओळखणे, वस्तू नाव सांगणे इत्यादी घटकांचा त्या चाचण्यांमध्ये समावेश होता. ज्या काही चाचण्या त्यांनी प्रकाशित केल्या होत्या त्याच्यामध्ये तर्क करणारे प्रश्न होते, यमक जुळवणारे शब्द ओळखणारे प्रश्न होते, वस्तूंची नावं सांगा अशा प्रकारचे प्रश्न किंवा घटकांचा त्या चाचण्यांमध्ये समावेश होता. त्यानंतर या चाचण्यांमध्ये 1908 मध्ये आणि 1911 मध्ये सुधारणा झालेली आहे. 1905 मध्ये प्रकाशित झाली, 1908 आणि 1911 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा झाली. आता महाराष्ट्रामध्ये डॉक्टर कामत यांनी मराठी मुलांच्या बुद्धिमापनासाठी कसोट्या तयार केलेल्या आहेत. या ठिकाणी डॉक्टर कामत महाराष्ट्रासाठी लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर कामत यांनी काय केलं, मराठी मुलांची बुद्धिमापन करायचं असेल तर त्यासाठी डॉक्टर कामत यांच्या ज्या काही बुद्धिमत्तेच्या चाचण्या आहेत त्या वापरल्या जातात किंवा त्यांनी त्या तयार केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी अल्फ्रेड बिने आणि सायमन चाचणी या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. तर याच्यामध्ये त्यांनी कसोट्यांचे 2 प्रकार सांगितले. बुद्धिमत्तेच्या काही कसोट्या असतात तर त्या कसोट्यांचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एक वैयक्तिक आणि दुसरा कसोट्यांचा प्रकार आहे सामूहिक कसोटी. आता वैयक्तिक मध्ये कोणकोणते प्रकार असतात कसोट्यांचे तर शाब्दिक कसोटी, मिश्र आणि कृती कसोटी. तर सामूहिक मध्ये सुद्धा याच प्रकारच्या कसोट्या असतात, शाब्दिक, मिश्र आणि कृती. आता जी शाब्दिक कसोटी आहे शाब्दिक मध्ये काय भाषेवर आधारित या चाचण्या असतात. जी शाब्दिक कसोटी आहे तर ही भाषेवर आधारित असते. जी कृती चाचणी असते किंवा कसोटी असते तर ही कृतीवर आधारित असते. म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपण ऍक्टिव्हिटी देतो. याच्यामध्ये भाषेची कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणजे एखाद्याला बोलता येत नाही किंवा एखादी भाषा समजत नसेल तर याची कोणतीही अडचण या कृतीवरती आधारित ज्या काही कसोटी असतात किंवा या प्रकारामध्ये येत नाही. आणि त्यानंतर मिश्र चाचणी किंवा मिश्र कसोटी तर याच्यामध्ये शाब्दिक व कृती या दोन्ही चाचण्यांचा समावेश या मिश्र मध्ये असतो. म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पण असतात आणि या ठिकाणी
शाब्दिक सुद्धा असते. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या काही परीक्षा वगैरे घेतो किंवा एखादी चाचणी वगैरे घेतो त्याच्यामध्ये आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड सुद्धा जे प्रश्न आहेत ते टाकत असतो आणि शाब्दिक प्रश्न सुद्धा आपण टाकत असतो. म्हणजे आपली जी काही कसोटी असते तेव्हा मिश्र स्वरूपाची असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी कसोट्यांचे 2 प्रकार लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या चाचण्या होतात तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. वैयक्तिक आणि सामूहिक. वैयक्तिक म्हणजे या ठिकाणी कोणती कसोटी तर फक्त एका व्यक्तीला किंवा एका विद्यार्थ्याला ही कसोटी दिली जाते ज्याच्यामध्ये आपण शाब्दिक मिश्र किंवा या ठिकाणी कृती प्रकारची कसोटी देतो. आणि सामूहिक म्हणजे या ठिकाणी सामूहिक ग्रुपमध्ये जी काही चाचणी किंवा कसोटी दिली जाते त्याला सामूहिक चाचणी का कसोटी म्हणलं जातं. त्यानंतर या ठिकाणी स्टॅनफोर्ड आणि बिने बुद्धिमापन चाचणी. या ठिकाणी आपण वरती बिने सायमन पाहिली. या ठिकाणी स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी या ठिकाणी पाहूया. तर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील या ठिकाणी हे नाव कसं पडलं तर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लेवी स्टर्मन यांनी 1916 मध्ये बिने सायमन चाचणीत काही घटकात बदल करून नव्याने काही घटकांचा समावेश करून नवीन वय मानदंड विकसित करून व चाचणीची वरील वयोमर्यादा वाढवून सुधारणा केलेल्या चाचणीला स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखले जाऊ लागले. तर या ठिकाणी स्टॅनफोर्ड बुद्धिमापन चाचणी कोणी तयार केली किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणी या ठिकाणी बदल केला तर तो लेवी स्टर्मन यांनी केला आहे 1916 मध्ये. तो स्टॅनफोर्ड विद्यापीठामधील म्हणजे स्टॅनफोर्ड विद्यापीठामधील हे लेवी स्टर्मन होते. यांनी 1916 मध्ये बिने सायमन चाचणीमध्ये काही घटकामध्ये बदल केला आणि बदल करून त्याच्यामध्ये काय नव्याने समाविष्ट केलं तर त्यांनी नवीन वय मानदंड विकसित केले व चाचणीची वरील वयोमर्यादा जी आहे ती वाढवून त्याच्यामध्ये सुधारणा केली. तर या चाचणीला स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी स्टॅनफोर्ड बुद्धिमापन किंवा स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी आहे. तर या चाचणीमध्ये 1937, 1960, 1972, 1986, 2004 सालीपास सुधारणा केल्या आहेत. आता या ठिकाणी हे आहे सुधारणा केले साल तर या ठिकाणी हे महत्वाचं नाही त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जास्त लक्ष दिलं नाही तरी सुद्धा चालेल. फक्त माहितीसाठी मी या ठिकाणी ही माहिती तुम्हाला देत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणीमध्ये या ठिकाणी बिने सायमन जी काही चाचणी आहे त्याच्यामध्ये फक्त काही नवीन बदल केले काही घटक या ठिकाणी वाढवले किंवा वयोमर्यादा वाढवली आणि या ठिकाणी ही स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी तयार झाली. त्यानंतर 1917 मध्ये रॉबर्ट यर्कस यांनी इतर सहकार्यांच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. या ठिकाणी ज्या काय आपण आर्मीमध्ये जे काय चाचण्या वगैरे घेतल्या जातात आर्मीमधील निवड करण्यासाठी तर याच्यामध्ये आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार करण्याचं काम रॉबर्ट यर्कस आणि इतर सहकारी यांनी केलेलं आहे. या चाचण्या सैनिकांची सैन्यात भरती करताना वापरण्यात आल्या. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालावधीमध्ये बुद्धिमापनाचं महत्व या ठिकाणी वाढत गेलं. या ठिकाणी 1917 मध्ये 1917 म्हणजे जो काही पहिले महायुद्ध झालं 1914 मध्ये पहिले महायुद्ध झालं त्याच्यानंतर या ठिकाणी या चाचण्या आर्मीमध्ये भरती करण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट तर या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणावरती वापर करण्यात आला. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर पुन्हा सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचणीचा वापर करण्यात आला होता. वेस्लर तर डेव्हिड वेस्लर यांनी 1939 साली वेस्लर बेल्यू चाचणी प्रकाशित केली. या ठिकाणी लक्षात ठेवा डेव्हिड वेस्लर यांनी 1939 साली वेस्लर बेल्यू चाचणी प्रकाशित केली होती. यात 1955 साली सुधारणा करण्यात आली व ही सुधारित चाचणी वेस्लर अडल्ट इंटेलिजन्स स्केल म्हणजे WAIS तर वेस्लर यांनी 2 ज्या काही चाचण्या आहेत बुद्धिमापनाच्या मांडल्या. याच्यामध्ये 1955 साली जी वेस्लर बेल्यू चाचणी होती याच्यामध्ये सुधारणा केली आणि सुधारित चाचणी वेस्लर अडल्ट इंटेलिजन्स स्केल तर ही चाचणी मांडली. तर ज्याचा या ठिकाणी उपयोग प्रौढांकरता या ठिकाणी चाचणी होती म्हणजे प्रौढांची बुद्धिमापन करण्यासाठी किंवा ती चाचणी घेण्यासाठी या WAIS या चाचणीचा उपयोग केला गेला. त्यानंतर त्यांनी कार्ल पियर्सन यांनी 2008 साली WAIS या चाचणीची चौथी आवृत्ती WAIS 4 प्रकाशित केली. या ठिकाणी जी पहिली चाचणी वेस्टर यांनी प्रकाशित केली होती WAIS तर कार्ल पियर्सन यांनी या ठिकाणी याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करून चौथी आवृत्ती 2008 मध्ये प्रकाशित केली. त्यानंतर डेव्हिड वेस्टर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी सुद्धा एक चाचणी तयार केली होती.
तर वेस्लर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन WISC म्हणजे पहा वेस्लर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन WISC ही लहान मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी डेव्हिड वेस्लर यांनी या ठिकाणी चाचणी तयार केली होती. वेस्लर यांची ही मुलांकरिता बुद्धिमत्ता चाचणी होती. म्हणजे या ठिकाणी वेस्लर यांनी पहा प्रौढांकरिता सुद्धा चाचणी बनवली आणि पहा मुलांसाठी सुद्धा चाचणी बनवलेली होती. तर फक्त एवढंच या ठिकाणी या वेस्लर संदर्भात माहिती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बुद्धिमापना संबंधित ज्या काही संकल्पना आहेत तर त्या ठिकाणी आपण पाहूया. पहा संकल्पना, तर पहा याच्यामध्ये सर्वात महत्वाची संकल्पना येते पहा मानसिक वय. क्लिअर दिसत नसेल तर या ठिकाणी तुमच्या व्हिडिओचं रेझोल्युशन वाढवा, क्वालिटी वाढवा. तर पहा मानसिक वय, सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी ही मानसिक वयाची संकल्पना पहा मांडलेली आहे. तर पहा मानसिक वयाची संकल्पना कोणी मांडली सर्वात आधी, तर अल्फ्रेड बिने यांनी पहा मांडलेली आहे. अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वयाची संकल्पना सुद्धा मांडली आणि त्यांनी जी काही बुद्धिमत्तेची चाचणी आहे ती सुद्धा पहा सर्वात आधी मांडली किंवा प्रकाशित केली. त्यानंतर या ठिकाणी यांच्या मते व्यक्तीचा मानसिक विकास त्याच्या शारीरिक विकासा इतकाच असतोच असं नाही, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अल्फ्रेड बिने यांचं असं मत आहे की व्यक्तीचा जो मानसिक विकास आहे तो तिच्या शारीरिक वया इतकाच असतोच असा नाही. म्हणजे एखाद्याचं शारीरिक वय हे 10 वर्ष असेल परंतु त्याच वेळेस त्याचा मानसिक विकास हा 9 वर्ष इतका असू शकतो. एखाद्याचं शारीरिक वय हे 10 वर्ष असेल परंतु त्याच वेळेस त्याचा जो मानसिक वय आहे ते 11 वर्ष असू शकतं. म्हणजे या ठिकाणी अल्फ्रेड बिने यांनी असं म्हटलेलं आहे की व्यक्तीचा जो मानसिक विकास आहे तो तिच्या शारीरिक वया इतका असतोच असं नाही. विशिष्ट वयोगटांसाठी त्यांनी उपचाचण्या तयार केल्या. विशिष्ट वयोगटांसाठी उपचाचण्या कोणी तयार केल्या, तर अल्फ्रेड बिने यांनी केल्या. व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठीची चाचणी अचूकपणे सोडवतो तर ते वय म्हणजे त्या व्यक्तीचं मानसिक वय. तर मानसिक वय म्हणजे काय, अशा ज्या काही उपचाचण्या आहेत पहा विशिष्ट वयोगटासाठी तयार केल्या. म्हणजे पहा 2 वर्ष वय असेल, 3 वर्ष असेल, 4 वर्ष असेल, 6 वर्ष असेल, 8 वर्ष असेल, तर या वयोगटासाठी ज्या काही चाचण्या आहेत त्या या ठिकाणी यांनी तयार केल्या. म्हणजे जर या ठिकाणी समजा माझं वय समजा 4 वर्ष असेल, मी या ठिकाणी पहा 4 वर्ष वयासाठी जी चाचणी तयार केली तर ती सोडवली, सगळे प्रश्न याच्यामध्ये पहा बरोबर सोडवले, तर या ठिकाणी माझं मानसिक वय या ठिकाणी 4 आहे. तर या ठिकाणी आपण पुढे पाहूया त्या संदर्भात माहिती. तर या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा पहा मानसिक वय म्हणजे काय, की आपण ज्या विशिष्ट वयासाठी चाचणी सोडवतो तर तेवढं आपल्या या ठिकाणी वय मानसिक वय असतं. मानसिक विकासाचा वेग हा व्यक्तिपरत्वे वेग कमी अधिक असतो. प्रत्येकाचा मानसिक वय विकासाचा वेग या ठिकाणी कमी जास्त असतो. व्यक्तीच्या जन्मजात बौद्धिक क्षमतेवरती तो अवलंबून असतो. या ठिकाणी व्यक्तीची जी जन्मजात बौद्धिक क्षमता असते तर त्याच्यावरती या ठिकाणी हा विकास अवलंबून असतो. ज्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता जास्त तिच्या मानसिक विकासाचा वेग हा जास्त. या ठिकाणी लक्षात ठेवा महत्वाचं वाक्य आहे की व्यक्तीची बौद्धिक क्षमता जर जास्त असेल तर तिच्या मानसिक विकासाचा वेग आहे तो सुद्धा या ठिकाणी जास्त असतो. त्यानंतर पहा दुसरं विधान आहे पहा ज्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता कमी तिच्या मानसिक विकासाचा वेग कमी. या ठिकाणी हे 2 विधान लक्षात ठेवा की बौद्धिक क्षमता जास्त असेल तर त्याची मानसिक विकासाचा वेग जास्त असतो. जर बौद्धिक क्षमता कमी असेल तर मानसिक विकासाचा वेग कमी असतो. कोणत्याही व्यक्तीचे मानसिक वय हे त्याने बुद्धिमापन कसोटीतील बरोबर सोडवलेल्या प्रश्न संख्येवरती अवलंबून असते. आपण ते ठरवत असतो. म्हणजे त्या कसोटीमधील त्या चाचणीमधील किती प्रश्न बरोबर सोडवले त्याच्यावरती या ठिकाणी तिचं मानसिक वय ठरवलं जातं. बुद्धिमापन कसोट्या या वेगवेगळ्या वयोगटाच्या असतात. 4 वर्षांचं मूल हे 4 वर्षांच्या मुलासाठी तयार केलेल्या कसोट्या जर बरोबर सोडवत असेल तर त्याची बुद्धिमत्ता ही सामान्य आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा सामान्य बुद्धिमत्ता कोणाची असते तर या ठिकाणी जर आपलं वय समजा 10 वर्ष असेल आणि आपण या ठिकाणी 10 वर्ष वयोगटासाठी जी चाचणी तयार केली आहे तर ती जर आपण बरोबर सोडवले, सगळे प्रश्न आपण बरोबर सोडवले तर आपली बुद्धिमत्ता ही सामान्य असते. उलट 3 वर्षाच्या मुलासाठी तयार केलेल्या कसोटी जर त्याला सोडवता आली नाही, म्हणजे या ठिकाणी जर 4 वर्षांचा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी 3 वर्षांच्या मुलासाठी तयार केलेली जी कसोटी आहे ती आपण दिली आणि त्याला जर ती सोडवता आली नाही तर त्या मुलाला तर या ठिकाणी आपण मंद बुद्धीचं मूल असं या ठिकाणी त्याचं वर्गीकरण करू शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवा बुद्धिमत्ता सामान्य कधी असते आणि मंद बुद्धीचे कधी असतात. तर या ठिकाणी आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी जर एखादी चाचणी आपल्याला सोडवता आली नाही तर आपण मंद बुद्धीचे आहोत. त्यानंतर या ठिकाणी अधिक बुद्धिमान कोण, तर जर 7 वर्षांच्या मुलांसाठी
तयार केलेली कसोटी जर बरोबर सोडवली, म्हणजे जर 4 वर्षांचं मूल आहे आणि त्या मुलाने 7 वर्षाच्या मुलासाठी जी तयार केलेली कसोटी आहे तर ती बरोबर सोडवली, तर ते मूल या ठिकाणी अधिक बुद्धिमान या वर्गामध्ये जाणार आहे. अधिक बुद्धिमान शीघ्र बुद्धिमत्तेचं मूल म्हणून आपण त्या ठिकाणी पाहूया. तर अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता सामान्य कधी असते जर आपण आपल्या वयासाठी जितक्या प्रश्नांची चाचणी तयार केली असेल तर ती चाचणी आपण बरोबर सोडवली, आपली बुद्धिमत्ता ही सामान्य आहे असं म्हणायचं. आणि जर या ठिकाणी आपल्यापेक्षा कमी बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांची चाचणी आपल्याला सोडवता आली नाही तर आपण मंद बुद्धीचे, आणि या ठिकाणी जर आपल्यापेक्षा जास्त वयासाठी ज्यांची चाचणी तयार केली आहे त्याच्यामध्ये आपण सगळे प्रश्न बरोबर सोडवले तर आपण अधिक बुद्धिमान. जन्मवयाच्या 21व्या वर्षी मानसिक विकास हा पूर्णत्वाला पोहोचतो असं या ठिकाणी मांडलं जातं. म्हणजे जे काही जन्मवय आहे त्या जन्मवयाच्या 21व्या वर्षी जो काही मानसिक विकास असतो या ठिकाणी आपला मानसिक विकास पूर्णपणे 21व्या वयापर्यंत होतो असं मानलं जातं. या ठिकाणी हे 100% खरं आहे असं सिद्ध झालेलं नाही. लक्षात ठेवा, फक्त मानलं जातं की 21व्या वर्षी मानसिक विकास हा पूर्णत्वाला पोहोचलेला असतो. त्यानंतर या ठिकाणी आता या ठिकाणी मानसिक वय लक्षात घ्या. मानसिक वय कसं ठरवलं जातं तर व्यक्ती आहेत ईशा, अंकित आणि राजेश. उदाहरण सांगतो तर त्यांचं शारीरिक वय आहे वर्षामध्ये, तर ईशाचं शारीरिक वय आहे 10 वर्ष. तर ज्या वयाच्या चाचणीतील सर्व घटक वय व्यक्तीने अचूकपणे सोडवले असे वय, म्हणजे ज्या वयाच्या चाचणीतील सर्व घटक त्या व्यक्तीने अचूकपणे सोडवले असे वय. तर या ठिकाणी जी ईशा आहे तिचं शारीरिक वय 10 वर्ष आहे, परंतु तिने काय केलेलं आहे 12 वर्षासाठी जी काय चाचणी आहे, म्हणजे 12 वर्ष किंवा 12 वयोगट असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी चाचणी बनवली होती तर ती त्यांनी या ठिकाणी सोडवली, तर तिचं मानसिक वय या ठिकाणी 12 झालं. म्हणजे लक्षात ठेवा शारीरिक वय आणि मानसिक वय कसं ठरवलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी अंकित आहे, त्याचं शारीरिक वय 10 वर्ष आहे आणि त्याने काय केलं 10 वयोगटासाठी किंवा 10 वर्षासाठी जी काही चाचणी आपण तयार केलेली आहे त्याने ती बरोबर सोडवली, तर त्याचं मानसिक वय झालं या ठिकाणी 10 वर्ष. त्यानंतर राजेश आहे राजेश याचं शारीरिक वय 10 वर्ष आहे, परंतु त्यांनी काय केलं या ठिकाणी 8 वर्ष वयोगटासाठी जी चाचणी तयार केली तर ती या ठिकाणी त्यांनी सोडवली, म्हणजे त्याचं मानसिक वय झालं या ठिकाणी 8 वर्ष. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे मानसिक वय आहे ते ठरवलं जातं, म्हणजे कोणत्या वयोगटासाठी बनवलेली चाचणी कोणी सोडवलेली आहे तर त्याच्यावरून या ठिकाणी मानसिक वय ठरवलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता या ठिकाणी आपण खाली एक महत्वाचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मानसिक वय जर काढायचं असेल, मानसिक वय जर काढा अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल किंवा प्रश्नाचं जे मानसिक वय ते काढता येईल. तर या ठिकाणी निलिमाचे जन्मवय 9 वर्ष आहे. निलिमा आहे तिचं जन्मवय 9 वर्ष आहे. ती 9 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचा. निलिमाचं वय 9 वर्ष आहे, तर 9 वर्षाच्या मुलासाठी असलेल्या चाचण्या आहेत त्या कसोटीतील सर्व प्रश्न या ठिकाणी ती सोडवते. त्यानंतर 10 वर्षांच्या मुलासाठी असलेल्या 3 प्रश्नांची ती उत्तरे बरोबर देते. म्हणजे या ठिकाणी तर 10 वर्षांच्या मुलांसाठी जी चाचणी आहे त्या चाचणीमधील 3 प्रश्नांची उत्तरे तर ती या ठिकाणी बरोबर देते. आणि 12 वर्षांसाठी असलेल्या कसोटीतील तर 2 प्रश्न या ठिकाणी ती बरोबर सोडवते. आणि 14 वर्षांसाठी असलेल्या कसोटीमधील 1 प्रश्न या ठिकाणी ती बरोबर सोडवते. म्हणजे या ठिकाणी 10 वर्षांसाठी जी चाचणी आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न ती सोडवते. त्यानंतर 12 वर्षांसाठी असलेल्या चाचणीमध्ये 2 प्रश्न ती बरोबर सोडवते. आणि 14 वर्षांसाठी जी काही कसोटी आहे त्याच्यामध्ये 1 प्रश्न ती बरोबर सोडवते. म्हणजे तिच्या वयाची जी काही चाचणी आहे त्या चाचणीमध्ये सगळे प्रश्न ती अचूक सोडवते. आता अशा प्रकारचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा, कसा सोडवायचा, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं काही माहिती की 3 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी जे काही चाचण्या आहेत तर त्याच्यामधील प्रत्येक प्रश्नाचं जे मूल्य आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक प्रश्नासाठी 2 महिन्यांचं मूल्य धरायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर एका प्रश्नाचं त्यांनी उत्तर बरोबर दिलं तर त्याचं मानसिक वय या ठिकाणी 2 धरायचं. म्हणजे 2 प्रश्नांचं उत्तर बरोबर दिलं तर या ठिकाणी त्याचं मानसिक वय 4 महिने. 3 प्रश्नांचं उत्तर बरोबर दिलं तर त्याचं मानसिक वय या ठिकाणी येणार आहे 3 दुणे 6 वर्ष. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, 3 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी असलेल्या जे काही प्रत्येक प्रश्नाचं जे काही कसोट्या आहेत त्यातील प्रत्येक प्रश्नाचं मूल्य हे 2 महिने एवढं धरायचं आहे. आणि 12, 14 आणि 16 या ठिकाणी विषम संख्या आहेत 10 नंतर 12, 14 आणि 16, तर या वयोगटांसाठी असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मूल्य हे 4 महिने या ठिकाणी पकडायचं आहे. म्हणजे या ठिकाणी
जर 12 वर्ष वयोगटासाठी एखादी चाचणी बनवली असेल आणि त्याच्यामधील एखाद्या विद्यार्थ्याने 2 प्रश्न सोडवले तर त्याचं मानसिक वय किती असणार आहे 2 गुणिले 4 बरोबर या ठिकाणी 8 महिने महिन्यामध्ये पकडायचं आहे म्हणजे 12, 14 आणि 16 वयोगटांसाठी असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मूल्य हे 4 महिने पकडायचं. 3 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मूल्य हे 2 महिने पकडायचं. तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की किती वर्षासाठी किती महिने पकडायचे. आता या ठिकाणी तिथं काय केलं निलिमा आहे वरती तर निलिमाचं जे जन्मवर्ष आहे तर ते या ठिकाणी 9 वर्ष आहे. तर 9 वर्ष आहे. तिने काय केलं तिच्या वयासाठी जी काय चाचणी तयार केली होती तर त्या चाचणीमध्ये तिने सर्व प्रश्न बरोबर सोडवले म्हणजे या ठिकाणी तिचं मानसिक वय या ठिकाणी 9 वर्ष झालं. लक्षात ठेवा 9 वर्ष 0 महिने. त्यानंतर तिने काय केलं 10 वर्ष वयोगटासाठी जी चाचणी तयार केली तर त्याच्यामध्ये तिने 3 प्रश्न बरोबर सोडवले म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी 3 ते 10 वर्ष वयोगटासाठी जी चाचणी आहे त्याच्यामध्ये जर एक प्रश्न सोडवला तर 2 महिने या ठिकाणी मूल्य धरायचं आहे म्हणजे या ठिकाणी 3 प्रश्न सोडवले म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर या ठिकाणी 0 वर्ष 6 महिने येणार आहे 3 दुने 6 महिने येईल. त्यानंतर 12 वर्ष वयोगटातील जी चाचणी आहे त्याच्यामध्ये तिने 2 प्रश्न बरोबर सोडवले तर या ठिकाणी 12 वर्ष वयोगट असेल तर प्रत्येक प्रश्नासाठी 4 महिन्यांचं मूल्य धरायचं आहे म्हणजे 2 गुणिले 4 बरोबर या ठिकाणी 8 महिने येतं. त्यानंतर 14 वर्ष वयोगटासाठी एक प्रश्न तिने बरोबर सोडवला याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 4 महिन्यांचं मूल्य धरायचं 1 गुणिले 4 बरोबर या ठिकाणी 4 महिने. तर अशा प्रकारे या ठिकाणी तिने तिच्या वयोगटाची जी चाचणी आहे ती पूर्ण सोडवल्यामुळे या ठिकाणी 6 महिने 8 महिने 4 महिने यांची बेरीज केली तर या ठिकाणी 16 येईल. 6 आणि या ठिकाणी 9 प्लस 1 येईल या ठिकाणी 10 वर्ष 6 महिने. तर इतकं मानसिक वय या ठिकाणी निलिमाचं आहे म्हणजे शारीरिक वय जरी तिचं 9 वर्ष असलं तरी सुद्धा तिने जे काही चाचण्या सोडवल्या आहेत पुढच्या वयोगटासाठी बनवलेल्या तर त्या वयोगटातील चाचण्यांनुसार या ठिकाणी तिचं जे मानसिक वय आहे ते 10 वर्ष आणि 6 महिने इतकं झालेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मानसिक वय काढणारा जो प्रश्न आहे तो विचारला गेला होता. तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला गेला तर ही जी काय माहिती आहे किती महिन्यांचं मूल्य किंवा किती वर्ष वयोगटासाठी चाचणीतील प्रश्न सोडवले तर त्याचं मूल्य किती पकडायचं हे लक्षात ठेवायचं आहे. परत एकदा सांगतो 3 ते 10 वर्ष वयोगटासाठी जी चाचणी आहे तर त्याच्यामधील प्रत्येक प्रश्नाचं मूल्य हे 2 महिने एवढं पकडायचं आहे. 12, 14 आणि 16 वयोगटासाठी असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मूल्य या ठिकाणी 4 महिने इतकं पकडायचं आहे. या ठिकाणी 8 होत या ठिकाणी सॉरी या ठिकाणी बेरीज थोडीशी मिस्टेक झाली 10 वर्ष आणि 8 महिने लक्षात ठेवायचं 10 वर्ष आणि 8 महिने. त्यानंतर या ठिकाणी बुद्धी गुणांक पाहूया. दुसरी संकल्पना पहिली संकल्पना आपण मानसिक वयाची पाहिली दुसरी संकल्पना या ठिकाणी बुद्धी गुणांकाची आहे. आता या ठिकाणी जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न या ठिकाणी लक्षात ठेवा जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 सर्वप्रथम मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात बुद्धी गुणांक संकल्पना मांडली. या ठिकाणी बुद्धी गुणांकाची संकल्पना आहे तर ती सर्वप्रथम कोणी मांडली तर विल्यम स्टर्न यांनी मांडली 1912 मध्ये. त्यांनी मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये तर ही संकल्पना मांडलेली आहे विल्यम स्टर्न यांनी. त्यानंतर मानसिक वय व जन्मवय यांचे गुणोत्तर काढून बुद्धीची तुलना केली जाते. या गुणोत्तराला बुद्ध्यांक असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं मानसिक वय जन्मवय यांचं गुणोत्तर काढून बुद्धीची तुलना केली जाते तर त्या गुणोत्तराला बुद्ध्यांक असं म्हटलं जातं. बुद्ध्यांक म्हणजे या ठिकाणी IQ. पुढच्या क्लासमध्ये आपण याच्यावरती प्रश्न घेणार आहोत. जो काय राहिलेला घटक आहे भाग आहे तो आपण सेकंड पार्ट मध्ये आणि याच्यावरती प्रश्न. स्टर्न यांनी सूत्राद्वारे बुद्धिगुणांकाचं मापन केलं. स्टर्न यांनी काय केलं हे जे काय सूत्र त्यांनी मांडलं मानसिक वय भागिले जन्मवय याचे गुणोत्तर मांडलं. या सूत्राच्या आधारे त्यांनी काय केलं बुद्धिगुणांकाचं मापन केलं. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की विल्यम स्टर्न यांनी फक्त मानसिक वय तर मानसिक वय भागिले या ठिकाणी शारीरिक वय तर हे गुणोत्तर मांडलं होतं आणि या गुणोत्तरावरून त्यांनी या ठिकाणी बुद्ध्यांक किंवा बुद्धिगुणांकाचं मापन केलं स्टर्न यांनी. त्यानंतर टर्मन यांनी काय केलं तर टर्मन यांनी मानसिक वय
व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला 100 ने गुणून त्यांनी सूत्रात सुधारणा केली. म्हणजे या ठिकाणी स्टर्न यांनी जे काय गुणोत्तर मानलं मानसिक वय भागिले शारीरिक वय यालाच त्यांनी 100 ने गुणलं आणि या ठिकाणी त्या सूत्रात सुधारणा केली टर्मन यांनी. म्हणून या ठिकाणी टर्मन यांचं सूत्र आहे बुद्धी गुणांक IQ बरोबर या ठिकाणी मानसिक वय MA बरोबर या ठिकाणी शारीरिक वय मेंटल एज त्यानंतर शारीरिक वय गुणुले 100. तर हे जे सूत्र आहे टर्मन यांचं आहे. परंतु जर 100 नसेल तर या ठिकाणी हे जे सूत्र आहे ते कोणाचं आहे तर स्टर्न यांचं आहे. 100 असेल तर टर्मन यांचं, 100 नसेल तर स्टर्न यांचं हे सूत्र आहे. गोंधळ करू नका तुम्ही दोनदा व्हिडिओ पहा. या ठिकाणी दोनदा व्हिडिओ पहा, तुमचा गोंधळ होणार नाही. तर आता या ठिकाणी जे मानसिक आणि शारीरिक वयाचं जे सूत्र मांडलेलं आहे बुद्धी गुणांकाचं, तर त्याच्याविषयी या ठिकाणी आपण थोडीशी उदाहरणं पाहूया की या ठिकाणी बुद्धी गुणांक कसा काढायचा. तर व्यक्ती आहे ईशा, पाठीमागची व्यक्ती आहेत ईशा, अंकित आणि राजेश. तर ईशाचं जे मानसिक वय आहे ते 12 वर्ष, अंकिताचं 10 आणि राजेशचं 8. आपण या ठिकाणी वरती जे मानसिक वय आहे ते काढलेलं होतं. तर याच्यामध्ये या ठिकाणी जे मानसिक वय आहे तर ते ईशाचं 12, अंकितचं 10 आणि राजेशचं 8. तर हे मानसिक वय आहे. मानसिक आणि शारीरिक वय सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपल्या ठिकाणी बुद्धी गुणांक काढायचा आहे म्हणजे IQ काढायचा आहे. या ठिकाणी ईशाचं मानसिक वय 12 आणि शारीरिक वय 10 आहे. आता या ठिकाणी मानसिक वय आणि शारीरिक वय यांचा संबंध काय असतो तर मानसिक वय शारीरिक वयापेक्षा जास्त. जर मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जर मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा जास्त असेल तर जो काय बुद्धी गुणांक आहे तर तो या ठिकाणी 120 होणार आहे. तर त्याला सामान्यपेक्षा अधिक बुद्धी गुणांक किंवा IQ आहे असं या ठिकाणी आपण म्हणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे मानसिक वय आहे ते शारीरिक वयापेक्षा जास्त असतं. सारिका डोंगरे मॅम मानसिक वय कसे कळणार तर या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की जे मानसिक वय आहे ते कसं काढायचं तर तुमच्यासाठी एखादी त्या वयाची चाचणी आपण देतो. त्या वयाची जर आपण चाचणी बरोबर सोडवली तर आपलं मानसिक वय आपल्या शारीरिक वया इतकं असतं. जर आपल्या वयापेक्षा जास्त वयाची आपण चाचणी सोडवली तर आपलं मानसिक वय आपल्या शारीरिक वयापेक्षा जास्त असतं. तर आपण आधी सांगितलेलं आहे, तुम्ही आधीचा भाग जर पाहिला नसेल तर तो भाग पहा. त्यानंतर या ठिकाणी अंकित याचं मानसिक वय 10 आहे, शारीरिक वय सुद्धा 10 आहे. तर या ठिकाणी मानसिक वय आणि शारीरिक वय जर समान असेल तर या ठिकाणी बुद्धी गुणांक हा 100 असतो. म्हणजे या ठिकाणी सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आपण त्याला या ठिकाणी म्हणायचं. त्यानंतर या ठिकाणी राजेश काय आहे मानसिक वय त्याचं 8 आहे, शारीरिक वय या ठिकाणी 10 आहे. जर मानसिक वय शारीरिक वयापेक्षा कमी असेल, जे मानसिक वय आहे ते शारीरिक वयापेक्षा जर कमी असेल तर बुद्धी गुणांक हा या ठिकाणी 80 येईल आणि सामान्यपेक्षा या ठिकाणी त्याचा कमी बुद्ध्यांक आहे असं या ठिकाणी म्हटलं जाईल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे बुद्ध्यांक कसा काढायचा. तर या ठिकाणी सूत्र आपण पाहिलं की IQ बरोबर या ठिकाणी जे मानसिक वय आहे 12 भागिले या ठिकाणी शारीरिक वय 10 गुणिले या ठिकाणी 100. तर या ठिकाणी आपण सोडवलं तर या ठिकाणी 120. तर एवढा बुद्धी गुणांक आपण काढू शकतो. या ठिकाणी लक्षात घ्या बुद्धी गुणांक कसा काढायचा ते जे वयाचं सूत्र आहे बुद्धी गुणांकाचं सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 बरोबर या ठिकाणी जो बुद्ध्यांक आहे तो येणार आहे. बुद्ध्यांक जर 120 आला तर आपण सामान्यपेक्षा अधिक बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे असं म्हणायचं आहे. जर बुद्धी गुणांक या ठिकाणी 100 आला तर सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी मानसिक वय व शारीरिक वयापेक्षा कमी मानसिक वय शारीरिक वयापेक्षा कमी असेल तर त्याला आपण सामान्यपेक्षा कमी बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असं म्हणायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला बुद्धी गुणांक काढता आता येईल. त्यानंतर मानसिक वय कसं काढायचं ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समजलेलं आहे. आता या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे आणि याचं मला बुद्धी गुणांक काढून द्यायचा आहे. या ठिकाणी तुमच्याकडे वही पेन असेल तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आबा ही प्रतिभावंत मुलगी आहे, तिचे शारीरिक वय 8 वर्ष, मानसिक वय 14 वर्ष, तर तिचा बुद्धी गुणांक काढा. ठीक आहे. या ठिकाणी याचा बुद्धी गुणांक काढायचा आहे. या ठिकाणी आपण एक मिनिट थांबूया तर बुद्धी गुणांक तुम्हाला काढता येईल. जे सूत्र आहे ते सुद्धा मी वरती सांगितलेलं आहे. चला पटपट बघूया कोण काढतंय. बुद्धी गुणांकाच्या सूत्राने
तर या ठिकाणी बुद्धी गुणांक काढायचा आहे. या ठिकाणी शारीरिक वय 8 वर्ष दिला आहे, मानसिक वय 14 वर्ष दिला आहे. तर या ठिकाणी पटकन काढून कमेंट करायची आहे. पहा बुद्धी गुणांक, आभाचा बुद्धी गुणांक किती येणार आहे, कारण ती या ठिकाणी पहा प्रतिभावंत मुलगी आहे आणि प्रतिभावंत मुलीचा बुद्धी गुणांक किती असतो तर हे तुम्हाला याच्यावरून समजणार आहे. तर बघा पटकन बघूया कोण कमेंट करतंय. आभाचा बुद्धी गुणांक काढायचा आहे. पहा आभा ही प्रतिभावंत अशी मुलगी आहे. रेखा चौधरी मॅम छान 175. तर या ठिकाणी पहा IQ शिवसुंदर 17 नाही 140 नाही. मंगल साबळे मॅम अगदी बरोबर. पहा या ठिकाणी IQ बरोबर. या ठिकाणी पहा मानसिक वय येणार आहे. पहा या ठिकाणी 14 भागिले या ठिकाणी शारीरिक वय येईल. पहा 8 गुणिले या ठिकाणी पहा जर आपण 100 केलं तर या ठिकाणी पहा 175. म्हणजे जर 175 या ठिकाणी जो काही आपण नंतर पाहूया वर्गवारी, तर 175 एवढा जर पहा बुद्धी गुणांक येत असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी पहा प्रतिभावंत असणार आहे. या ठिकाणी आपल्याला पहा आधीच सांगितलं होतं की आभा ही पहा प्रतिभावंत मुलगी आहे. या ठिकाणी पहा खाली सुद्धा या ठिकाणी मयूरचा जो बुद्धी गुणांक आहे तो पहा काढून सांगायचा आहे. पहा मयूरला अध्ययन अक्षमता आहे. आता या ठिकाणी पहा त्याची सांगितलेलं आहे. पहा काय तो मयूर हा अध्ययन अक्षम आहे. तर याचा आता आपल्या ठिकाणी पहा बुद्धी गुणांक काढायचा आहे. कारण या ठिकाणी पहा शारीरिक वय 8 वर्ष आहे, परंतु पहा मानसिक वय हे पहा 6 वर्ष आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पहा माहिती आहे जर मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा कमी असेल, मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा कमी असेल त्या ठिकाणी त्याचा बुद्धी गुणांक आणि त्याची बुद्धी कशी असते. चला या ठिकाणी मयूरचा बुद्धी गुणांक काढायचा आहे. अगदी बरोबर 75 येणार आहे. आणि 75 जर बुद्धी गुणांक येत असेल तर ती मुलं या ठिकाणी अध्ययन अक्षम असतात. तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता या ठिकाणी पहा बुद्ध्यांकावरून पहा वर्गवारी आपण केलेली आहे, तर ही लक्षात घ्यायची आहे. आता पहा बुद्ध्यांक 140 हून ज्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो ते अलौकिक बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात. 140 हून जास्त असणारे पहा अलौकिक बुद्धिमत्तेचे असतात. 120 ते 140 हा बुद्धी गुणांक असणारे कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात. 110 ते 119 शीघ्र बुद्धिमत्तेचे असतात. 90 ते 109 सामान्य बुद्धिमत्तेचे असतात. या ठिकाणी 90 ते 109 मध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी पहा आपला समावेश होतो. त्यानंतर 80 ते 89 मध्ये उपसामान्य बुद्धिमत्तेचे असतात. आता या ठिकाणी पहा हे वरती जातं आणि या ठिकाणी खाली जातं, उतरता क्रम लागतो, म्हणजे या ठिकाणी थोडंसं खाली प्रॉब्लेमॅटिक होतात, वरती या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे असते. 70 ते 79 मध्ये अतिसामान्य बुद्धिमत्ता, 60 ते 69 मध्ये अल्पबुद्धी, 40 ते 59 मध्ये मंद बुद्धी, 20 ते 39 मध्ये जड बुद्धी आणि 20 पेक्षा कमी हे निर्बुद्ध असतात. 20 पेक्षा कमी निर्बुद्ध असतात. आता तुम्हाला याच्यावरती पहा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बुद्ध्यांक, त्याच्यानंतर या ठिकाणी वर्ग दिले जातील आणि तुम्हाला यांच्या पाच जोड्या लावायच्या असतात. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात 110 ते 139 ची जोडी तुम्हाला कुठे लावायची आहे ते तुम्ही या ठिकाणी पाठच करून ठेवायचं आहे. जे काय तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील, बुद्ध्यांक 4 दिले जातील आणि या ठिकाणी जी वर्गवारी आहे ती 4 असेल आणि त्यांच्या तुम्हाला जोड्या लावाव्या लागतील. त्यामुळे या ठिकाणी हा तक्ता पाठ करून ठेवा. किंवा तुम्हाला हा जो काय वर आपण प्रश्न दिला आहे पहा याच्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फिरून प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जर आबाचं शारीरिक वय हे 8 वर्ष आहे व मानसिक वय 14 वर्ष आहे तर तिचा बुद्धी गुणांक काढून तर ती जी आबा आहे तर ती कशी मुलगी आहे किंवा कोणत्या बुद्धीची मुलगी आहे तर हे तुम्हाला त्याला सांगायला लावलं जाईल. म्हणजे या ठिकाणी जर तुमचा बुद्धी गुणांक 175 आला तर तुम्हाला तो या ठिकाणी अलौकिक बुद्धिमत्तेची विद्यार्थी आहे असं सांगावं लागेल किंवा प्रतिभावंत बुद्धीची विद्यार्थी असं सांगितलं जाईल. किंवा या ठिकाणी अध्ययन अक्षमतेविषयी सुद्धा म्हणजे कमी बुद्धिमत्ता किंवा कमी बुद्ध्यांक असणारा एखादं उदाहरण दिलं जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी कोणत्या बुद्धीचं म्हणजे या ठिकाणी कोणत्या वर्गामध्ये ते विद्यार्थी बसतात तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा जो काही बुद्ध्यांक आहे तो काढून ठरवावं लागेल. म्हणजे कधी कधी अल्पबुद्धी म्हणजे जर समजा 60 ते 69 हा बुद्ध्यांक असणारे विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये येतील तर ते या ठिकाणी अल्पबुद्धीमध्ये येतील. अशाही स्वरूपाचे प्रश्न असतील.
त्यानंतर या ठिकाणी पहा लक्षात घ्यायचं आहे, पहा 150 पेक्षा जास्त बुद्ध्यांक ज्यांचा असतो ते पहा प्रतिभा संपन्न असतात. आपण या ठिकाणी पाहिलं की 150 पेक्षा जास्त ज्यांचा बुद्ध्यांक असतो त्यांना प्रतिभा संपन्न असं पहा म्हटलं जातं, आणि 50 पेक्षा कमी बुद्ध्यांक असतात त्यांना पहा मनोदुर्बल असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, 150 पेक्षा जास्त प्रतिभा संपन्न आणि 50 पेक्षा कमी मनोदुर्बल. आता या ठिकाणी पहा बुद्धिमत्तेचा विकास आणि पहा महत्व. तर या ठिकाणी आपण शेवटाला जात आहोत. आता या ठिकाणी आपल्याला पहा बुद्धिमत्तेचा विकास आणि महत्व जे काय आपण पाहिलं तर त्याचं महत्व काय आहे, विकास काय तो पाहूया. तर पहा बुद्ध्यांक हा स्थिर असतो. जो काय पहा बुद्ध्यांक असतो, जो काय IQ असतो तो या ठिकाणी स्थिर असतो. तो सहसा पहा बदलत नाही. म्हणजे आपला जो काय बुद्ध्यांक आहे तो पहा सहसा बदलत नाही. त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात कमी जास्त किंवा काही होत नाही. तो आहे तसा स्थिर असतो. बुद्धिमत्तेचा विकास हा 16 वर्ष वयापर्यंतच असतो. हे लक्षात ठेवायचं आहे पहा की बुद्धिमत्तेचा विकास कोणत्या वयापर्यंत होतो, तर हा 16 वर्ष वयापर्यंतच होतो. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचा विकास होत नाही. परंतु काही शास्त्रज्ञांच्या मते हा विकास 18 वर्ष वयापर्यंत सुद्धा होत असतो. म्हणजे काहींचा विकास 16 वर्षापर्यंत थांबतो, काहींचा विकास 18 वर्षापर्यंत होऊ शकतो. बुद्धिमत्ता ही अनुवंशिक असते. लक्षात ठेवायचं आहे पहा, बुद्धिमत्ता ही अनुवंशिक असते. बुद्धीचा विकास हा वयाची 5 वर्ष होईपर्यंत वेगाने होतो. लक्षात घ्यायचं आहे पहा महत्वाची विधाने, की बुद्धीचा विकास हा वयाची 5 वर्ष होईपर्यंत वेगाने होतो. नंतर पूर्ण विकास होईपर्यंत त्याच तुलनेने तो कमी होतो, म्हणजे कमी असतो. या ठिकाणी त्याची तुलना आहे तो या ठिकाणी कमी असते. 5 वर्षापर्यंत वेगाने होत असतो. स्त्री व पुरुष यांच्या बुद्धीच्या दृष्टीने काही फरक नसतो. दोघांच्याही बुद्ध्यांक हा या ठिकाणी सारखाच असतो. स्त्री असो पुरुष असो दोघांची बुद्धिमत्ता किंवा बुद्ध्यांक या ठिकाणी सारखाच असतो. बालकाचा बौद्धिक विकास हा शिस्तबद्ध आणि स्थिर गतीने होत असतो. तथापि अयोग्य परिस्थितीत हा वेग मंदावतो. जर परिस्थिती या ठिकाणी अयोग्य असेल, वातावरण अयोग्य असेल तर त्या ठिकाणी बौद्धिक विकास या ठिकाणी जो वेग आहे तो या ठिकाणी मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे ठिकाणी महत्वाचं असं वाक्य आहे. त्यानंतर या ठिकाणी बुद्धिमत्ता वंशावर किंवा जातीवरती अवलंबून नसते. सर्वात महत्वाचं आहे, बुद्धिमत्ता ही वंशावर किंवा जातीवरती अवलंबून नसते. या ठिकाणी कोणत्याही जातीची किंवा वंशाची या ठिकाणी ती बांधील नाही. बुद्धिमापनाचा उपयोग करून शिक्षकाला समान बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याचे गट तयार करून अध्ययनास गती देता येते. आता बुद्धिमापनाचा किंवा बुद्ध्यांक काढून आपल्याला काय करता येते, एक शिक्षक म्हणून आपल्या या बुद्ध्यांकाचा काय उपयोग होतो, तर आपण काय करू शकतो, समान बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत त्यांचं गट करून आपण त्यांच्याकडून अध्ययन करून घेऊ शकतो किंवा त्यांच्या अध्ययनास आपल्याला गती देता येते. त्यानंतर हुशार व अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना वेगळी सोय करता येते व त्यांच्या अध्ययनाला उपयुक्त अशा योजना तयार करता येतात. आपल्या ज्या काही पद्धती असतील किंवा प्रतिमाने आहेत तर त्यांचा उपयोग आपण या ठिकाणी या अशा प्रकारचे गट तयार करून या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी त्यांच्या अध्ययनास गती देता येईल किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं अध्यापन किंवा अध्ययन अनुभव त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी बुद्धिमत्तेचा विकास आणि महत्व या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता की बुद्धिमापनाच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत. या ठिकाणी एकूण 4 मर्यादा सांगितलेल्या आहेत. त्याच्यामधील पहिली मर्यादा, बुद्धिमापन कसोट्या या पूर्णपणे विश्वसनीय व सप्रमाण नाहीत. ज्या काय आपण वरती बुद्धिमापनाच्या कसोट्या पाहिल्या त्या पूर्णपणे विश्वसनीय किंवा सप्रमाण नाहीत. बुद्धिमत्ता ही संकल्पना अजून सुद्धा स्पष्ट नाही. जे बुद्धिमत्तेची संकल्पना आपण पाहिली थोडक्यामध्ये तर ती अजून सुद्धा स्पष्ट नाही की नेमकी बुद्धिमत्ता म्हणजे काय. प्रत्येकाने त्यांच्या अनुभवानुसार प्रत्येकाने त्यांच्या अर्थानुसार बुद्धिमत्तेच्या व्याख्या केल्या, संकल्पना स्पष्ट केल्या, परंतु अजून सुद्धा पूर्णपणे स्पष्ट नाही. बुद्धिमापनात देण्यात येणाऱ्या कसोट्यांच्या वेळी बालकाच्या मनस्थितीचा विचार केला जात नाही, त्यामुळे त्या ठिकाणी दोष राहू शकतात. म्हणजे या ठिकाणी बुद्धिमापनामध्ये ज्या वेळेस कसोट्या दिल्या जातात त्यावेळेस बालकाची मनस्थिती नेमकी काय आहे तर त्याचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही, त्यामुळे त्या ठिकाणी दोष राहण्याची शक्यता असते किंवा दोष राहतात. बुद्धी गुणांकावरून विद्यार्थ्यांबद्दल अंदाज व्यक्त करता येत नाही. ज्या काय कसोट्या असतात त्या कसोट्यावरून या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांबद्दल जो काय अंदाज आहे तो व्यक्त करता येत नाही की तो या ठिकाणी हुशार आहे, कोणत्या बुद्धिमत्तेचा आहे, या ठिकाणी आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी या बुद्धिमापनाच्या काही मर्यादा आहेत याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला
होता. या ठिकाणी या 4 ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लक्षात ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा बुद्धिमत्ता हा जो काय पाठ महत्वाचा अति महत्वाचा टॉपिक आहे तर तो या ठिकाणी पहा संपलेला आहे. म्हणजे पहिला भाग या ठिकाणी संपलेला आहे. आपण याच्यावरती राहील जो दुसरा भाग आहे तर तो या ठिकाणी उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात ते प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे काही उपपत्त्या आपण पाहिल्या, त्यानंतर जे मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या पाहिल्या, त्यानंतर मानसिक वय कशा प्रकारे काढायचं, बुद्ध्यांक कशा प्रकारे काढायचा, मानसिक वय कशा पद्धतीने तुम्हाला शोधता येईल किंवा काढता येईल, तर या संदर्भातील आपण संपूर्ण अशी माहिती या ठिकाणी सविस्तर अशी पाहिलेली आहे. तर या ठिकाणी सर्व तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर एकदा व्हिडिओ परत तुम्ही पहा. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बुद्धिमत्ता हा जो काही घटक आहे तो क्लिअर समजेल, तुमचे कन्फ्युजन दूर होतील आणि कोणताही कशाही प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर तो या ठिकाणी तुम्हाला सोडवता येईल. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी टेस्ट सिरीज आहे तर ती रविवारी टेस्ट सिरीज आपली होणार आहे. नेक्स्ट टेस्ट सिरीज रविवारी असेल. सकाळी 10 वाजता पेपर 1 रिलीज होईल. 10 पासून तुम्ही कधीही तो सोडवू शकता. म्हणजे जर तुम्हाला 10 ला सोडवता आला नाही तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा सोडवू शकता. आणि त्यानंतर दुसरा पेपर 1 वाजता रिलीज होईल. दुसरा पेपर 1 वाजता रिलीज होईल. तुम्ही 1च्या नंतर तो सोडवू शकता. परंतु जर तुम्ही टेस्ट सिरीज अजून घेतली नसेल तर टेस्ट सिरीज घ्या. त्यासाठी जो माझा मोबाईल नंबर काल सुद्धा तुम्हाला दिला होता तर आज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो 89 75 98 92 12. तर हा या ठिकाणी मोबाईल नंबर आहे. याच्यावरती मला व्हॉट्सअप वगैरे करा तर तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज बद्दल माहिती दिली जाईल आणि तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. तर या ठिकाणी जी परीक्षेची डेट आहे ती अजून सुद्धा या ठिकाणी आपल्याला 10 तारीखच आहे. आपण ही कन्फर्म धरून चालायचं आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही स्टडी करायचा आहे. या ठिकाणी पुढे जाईल किंवा नाही जाईल हा या ठिकाणी आपण काही या ठिकाणी सांगू शकत नाही. तर बिरादार सर आपला सकाळी क्लास नसतो किंवा दुपारी क्लास नसतो. आपला एकच टाइम क्लास असतो संध्याकाळी 9:15 ते 9:15 किंवा 9:30 9:15 किंवा 9:30. तर या वेळेमध्ये आपला फक्त एकच क्लास होतो. तर ठीक आहे सर्वांना गुड नाईट. धन्यवाद.